देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. श्रीराम सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. साधना विचार अभ्यास वर्गाच्या आजच्या सत्रामध्ये सर्वांचं स्वागत करतो. आपण समर्थांची प्रस्थानत्रयी अभ्यासत आहोत. यातील मनाच्या श्लोकांची सुरुवात आपण केलेली आहे. टप्प्याटप्प्याने आपण या श्लोकांच्या माध्यमातून जे काही समर्थांना सांगायचं आहे हा भक्ती मार्ग तो समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपण सुरुवातीला पाहिलं की सदाचाराचं महत्व काय आहे आणि त्यानंतर मानवी जीवनाची अपूर्णता कशी आहे हे पाहिलं. आता या आवाज येतोय ना? हॅलो दादा येतोय आवाज, हो बोल. हो येतोय आवाज. हा, काही जण रेज करतायत मुद्दा. नाही आवाज आहे, येत नाही. आवाज येतोय. ठीक आहे. आता आज आपण नुपेक्षी कदा रामदासाभिमानीचे श्लोक पाहणार आहोत, ज्या माध्यमातून आपण ईश्वर सतत माझ्या जवळ आहे या भावनेचा अभ्यास कसा करायचा साधकाने हे पाहणार आहोत. आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय आचार्य अलकाताई मुतालिक उपलब्ध आहेत. मी वैशालीताई इनामदार यांना विनंती करतो की त्यांनी अलकाताईंचा परिचय करून द्यावा. वैशालीताई. धन्यवाद गणेश दादा. समर्थांची प्रस्थानत्रयी अभ्यास वर्गाच्या वतीनं सर्वप्रथम आदरणीय आचार्या सौ अलकाताई मुतालिक यांचे मनपूर्वक स्वागत करते. त्यांचा परिचय करून देण्याचं गोड काम माझ्यावर सोपवण्यात आलं आहे. तर अलकाताईंचा परिचय म्हणजे सर्वप्रथम एक खळाळणाऱ्या झऱ्यासारखं हसरं, प्रसन्न, तेजस्वी आणि उत्साही असं जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे अलकाताई. त्या माझ्या ज्येष्ठ गुरु भगिनी आहेत. ज्या ज्या वेळी त्यांची भेट होते त्या त्यावेळी त्यांच्या सहवासात उपासनेच्या त्यांच्या तेजाचा अनुभव येतो. लौकिक परिचयाच्या दृष्टीने त्यांचा जन्म 17 जानेवारी 1956 ला कर्नाटकमधील विजापूर या गावी झाला. त्यांचं लौकिक शिक्षण MA MEd झालं आहे. डोंबिवली येथे 30 वर्ष शिक्षण क्षेत्रात शिक्षिका म्हणून त्या सेवा करून आता निवृत्त झालेल्या आहेत. पदव्युत्तर योग महाविद्यालयात व कीर्तन महाविद्यालयात तत्वज्ञान या विषयावर त्यांचे अध्यापन कार्य आता सुरू आहे. हा झाला त्यांचा लौकिक परिचय. आता त्यांचा पारमार्थिक आणि खरा परिचय सांगायचा म्हणजे त्या शांकर अद्वैत वेदांत तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उर्फ डॉक्टर काका मुरगुड कोल्हापूर यांच्या ज्येष्ठ अनुग्रहित शिष्य आहे. श्री गुरूंच्या सहवासात राहून प्रस्थानत्रयीचे म्हणजे उपनिषद, ब्रह्मसूत्र, गीता या ग्रंथांचे तसंच संत ग्रंथांचे अध्ययन त्यांनी केलं आहे. परमपूज्य डॉक्टर काका, परमपूज्य मंदाताई गंधे अमरावती यांच्या व अशाच अनेक मान्यवर संतांच्या सहवासाचा लाभ त्यांना मिळालेला आहे. त्यात असं सांगतातही की त्यांच्या छोट्या घरातही अनेक संत येऊन राहून गेलेले आहेत. अध्यात्मशास्त्राचा त्यांचा अशा पद्धतीने अभ्यास झालेला आहे. त्यांच्या कार्याविषयी जर बोलायचं तर श्री गणेश मंदिर संस्थान डोंबिवली
येथे गेल्या 15 वर्षापासून विश्वस्त म्हणून त्या सक्रिय आहेत. श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या समर्थ संप्रदायाचे प्रचार व प्रसाराचं कार्य त्या करतात. श्री समर्थ विद्यापीठ सातारा येथे प्रमुख सल्लागार व त्या मार्गदर्शकही आहेत. दर बुधवारी तत्वज्ञान अभ्यास वर्गाचं आयोजन त्या करत असतात आणि देशात व विदेशात त्यांची अनेक विषयांवर सतत प्रवचनं चालू असतात. झी 24 तास वर दासबोध या विषयावर सतत 2 वर्ष त्यांनी प्रवचनं केलेली आहेत. द्वारका, नैमिषारण्य, शुकताल यांच्यासह अनेक ठिकाणी श्रीमद भागवत सप्ताह संपन्न करून श्रीलंकेसह अनेक ठिकाणी श्री रामकथा सप्ताह त्यांनी केलेले आहेत. शिवथरघळ येथील विद्यार्थी आणि प्रापंचिक दासबोध अभ्यास वर्गाचे आयोजन त्या अनेक वर्ष करतायत आणि अजूनही ते कार्य त्यांचं चालू आहे. नवीन लोकांनाही मार्गदर्शन करत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ या नवीन पिढीलाही होतो आहे. अरबिंदो आश्रम, नैनिताल, ऋषिकेश, एरो व्हॅली येथे आध्यात्मिक अभ्यास वर्गातही त्यांनी मार्गदर्शनपर प्रवचनं केलेली आहेत. ही झाली त्यांची प्रवचनं आणि कार्याची ओळख. आता त्यांनी लेखनातही बरंच त्यांचं लेखन साहित्य पण उपलब्ध आहे. तर त्याविषयी आपण जरा माहिती घेऊया. कुलदेवता बनशंकरी शाकंभरी माता यांचे गद्य आणि पद्य चरित्र ओवीबद्ध त्यांनी केलेले आहे. श्री कृष्ण बंधू बलराम चरित्र, श्रीमद भागवत बोधकथामृत इत्यादी ग्रंथ प्रसिद्ध आहेत. 200 नित्य चिदंबर बोध, श्री संत राजाराम महाराज यांच्या अभंगावर निरूपण ग्रंथ हाही त्यांचा आहे. श्री समर्थ वाणी, श्री तुकयाची वाणी, श्रीमद भागवत यावर वार्षिक सदरे त्यांची सतत येत असतात. सज्जनगड मासिकात त्यांचे अनेकविध आध्यात्मिक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. तसंच 21 समासी दासबोध यावर त्यांचं नियमित लिखाण चालू असतं. विविध आध्यात्मिक मासिकात संत वाङ्मय, अध्यात्मशास्त्र हे या सर्व म्हणजे साहित्यात त्यांचं साहित्य ग्रंथ लेखन चालू असतं. श्री गणेश मंदिर डोंबिवली ग्रामदैवत त्रैमासिकाची संपादिका म्हणून सुद्धा त्या कार्यभाग पाहतात. हे त्यांचं झालं कार्याविषयी आणि लेखनाविषयी. आता त्यांचे बरेच ठिकाणी सन्मानही झालेले आहेत. त्यातले काही सन्मानाचाही आपण परिचय करून घेऊ. रोटरी इनर व्हीर क्लब हा सन्मान त्यांना मिळालेला आहे. ब्राह्मण महासंघ या इथे आदर्श शिक्षिका म्हणून सन्मानित करण्यात आलेला आहे. व्यास क्रिएशन दत्त मंदिर आश्रम तर्फे वेदांत प्रचारक म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. याबरोबरच शिवगड आध्यात्मिक ट्रस्ट मुरगुड कोल्हापूर यांच्याकडून याच वर्षी त्यांना जीवन कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. गुरूंच्या ठिकाणी ही सेवा रुजू झाल्यामुळे त्यांचा हा विशेष सत्कार करण्यात आलेला होता. सद्गुरूंनी त्यांच्यावर यापुढे अनुग्रह देण्याची नवीन जबाबदारीही सोपवलेली आहे. अशा अनुभवी बहुआयामी व्यक्तिमत्वाकडूनच आज आपण मनाच्या श्लोकावरील हे या श्लोकांचं म्हणजे ईश्वर आपल्या जवळ आहे या भावनेचा अभ्यास या विषयावर त्यांचं अनुभवी बोल ऐकण्याचं भाग्य म्हणजे परमभाग्यच आपल्याला लाभलं आहे. तरी मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या चिंतनास प्रारंभ करावा. जय जय रघुवीर समर्थ. व्हिडिओ ऑन करायचा का? हो व्हिडिओ ऑन करायचा. करायचं
सदाशिव समारंभ. आवाज येतोय ना? हो, आवाज येतोय येतोय. सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मद आचार्य पर्यंतां वंदे गुरु परंपरा. मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरो श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्री कृष्णे बंधू तयाते. जय जय रघुवीर समर्थ. नमो आदिबोधात्मरूपा परेशा. नमो हंस नारायणा निर्जरेशा. नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा. नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. प्रभू रामचंद्राच्या चरणी, हनुमंताच्या चरणी, समर्थांच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी वंदन करते. सर्व श्रोते, या जो आपले प्रस्थानत्रयचा वर्ग या ठिकाणी मार्गदर्शन करणारे सर्व आचार्य त्यांनाही वंदन करते. सर्व श्रोत्यांनाही या ठिकाणी सप्रेम अभिवादन करते. आणि आज काही ईश्वराचं चिंतन आपण करू. मनाच्या श्लोकांचं समर्थांच्या प्रस्थानत्रय आपण अभ्यासाला सुरुवात केलेली. समर्थांच्या प्रस्थानत्रयीतला पहिला ग्रंथ मुळात मनोबोध आहे आणि मनोबोध म्हणजेच मनाचे श्लोक. याचं शास्त्रीय विवरण पहिल्या 2-3 ह्याच्यामध्ये होऊन गेले. त्यामुळे मनाच्या श्लोकांच्या जी भूमिका आहे की मनाला समर्थांनी केलेला बोध. मन अत्यंत नाठाळ आहे, वायुतत्वाचं आहे, रजगुणाच्या खांद्यावरती असं असणार आहे. ते आपलं ऐकतच नाही. आणि असं न ऐकणाऱ्या मनाला आई जशी अगदी गोड बोलते नाठाळ मुलाला, बाळा तू शहाणा आहेस, थोडं ऐक रे माझं, असं समर्थ त्या अत्यंत चंचल असणाऱ्या इकडे तिकडे पळणाऱ्या मनाला म्हणतात की बाबा रे तू सज्जन आहेस, थोडंसं माझं ऐक ना, बाकी काही करू नकोस. तुला जर स्वतःच्या आयुष्याचं अत्यंतिक हित करायचं असेल तर तू बाकी कोणाचा आश्रय घेऊ नकोस, रामाचा आश्रय घे. आधुनिक भाषेत म्हणजे ते आपल्याला रोल मॉडेल लागतात. समर्थाने एक सुंदर रोल मॉडेल आपल्या समोर ठेवले आणि ते रोल मॉडेल म्हणजे प्रभू रामचंद्र, की जो सर्व गुणांनी ज्याचा आश्रय घेतलेला आहे असे राम आहे. त्याचबरोबर अत्यंत पराक्रमी आहे की देवांना सुद्धा ज्यांचा आधार वाटावा असं समर्थांचं उपास्य दैवत आहे. वैशिष्ट्य आहे बरं का त्यांचं, की समर्थांचं उपास्य दैवत आणि समर्थांचे श्री गुरु दोन्ही श्रीरामच आहेत. असं फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला, पण समर्थांच्या ठिकाणी ते आहे. म्हणून समर्थांचं उपास्य दैवत आणि त्यांचे श्री गुरु दोन्ही श्रीराम आहेत. आणि असे समर्थ जेव्हा आपल्याला रामाविषयी बोलतायत, रामाचा आधार घ्या असं सांगतायत, तेव्हा हा राम किंवा या रामाचं चिंतन करायला सांगतायत, तेव्हा ते स्वतःच्या अनुभवाने सांगतात. समर्थांचा जो बोध आहे आपल्याला केलेला, मग तो मनोबोध असू दे, दासबोध असू दे, आत्माराम असू दे, अभंगांमध्ये केलेला स्फुट असू दे, कुठे असू दे, त्या सगळ्याचं वैशिष्ट्य असं आहे, समर्थांचं आधी केले मग सांगितले. आधी त्यांनी स्वतः केलेलं आहे, त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि मग ते लोकांना सांगतात. आणि अशा तऱ्हेने मनाला हळूहळू आपल्या नियंत्रणाखाली आणणं आणि मग त्या मनाला, ज्या मनाला फार विषयांची विकारांची गोडी आहे, अशा त्या मनाला रामाची गोडी लावणं आणि मग रामाची गोडी ही सगुण रामापासून सुरू होऊन हळूहळू निर्गुणापर्यंत नेणं, हे इतकं हळुवारपणाने समर्थ करतात. त्यात कुठेही गाई गडबड असं काही नाही. सुरुवातीचे तर सगळे जर आपण बघितलं तर 65 पर्यंतचे जे श्लोक आहेत, म्हणजे जसं आपण म्हणतो कर्म, उपासना आणि ज्ञान अशा आधारावरती असणारे हे समर्थांचे मनाचे श्लोक. या ठिकाणी मात्र समर्थांनी जो आधार घेतलेला आहे तो पूर्ण उपासनेचा आधार घेतलेला आहे. उपासनेच्या आधारामध्ये समर्थ रामाचा आधार घेत आहेत, रामाच्या चरित्रामधून आपल्याला काहीतरी सांगतायत. आणि राम
रामाचं चरित्र आणि त्यातून मनाला कसं आवरायचं आणि हळूहळू मनाला आवरून सगुण रामाकडून निर्गुणापर्यंत कसं जायचं हा हळूहळू समर्थ आपल्याला घेऊन जाते. हा आपल्याला अभ्यास या ठिकाणी समर्थ देत आहे. आज माझ्याकडे जे असणारे मनाचे श्लोक आहेत, तो जो गट आहे 10 मनाचे श्लोक आहेत, त्या प्रत्येक श्लोकांचा आपण थोडक्यामध्ये विचार करणार आहोत. कारण प्रत्येक श्लोकाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. समर्थ एखादी पौराणिक कथा तिथे सांगतायत, एखादा विचार तिथे देत आहेत आणि तो विचार देताना शास्त्रशुद्ध विचार आहे बरं. त्या प्रत्येक शब्दाचा जर एखादा विचार करायला गेलो आपण रामायणाच्या आधाराने, तर लक्षात येतं की समर्थ शास्त्राशिवाय काही बोलत नाहीत. आणि शास्त्र सांगताना समर्थांचा एक नेमका विचार आहे की साधक आणि भक्त यांनी नेमकं काय करायचंय, कसं वागायचंय, अशा प्रकारचं मार्गदर्शन समर्थ आपल्याला करतायत. आणि असं मार्गदर्शन करणारे जो गट आपल्याकडे आहे, त्या गटाचा शेवटचा चरण असा आहे की नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी. नुपेक्षी ही संधी आहे, न उपेक्षी. कदा म्हणजे राम, राम कधीही उपेक्षा करत नाही. कोणाची करत नाही? ती दासाची करत नाही. आता नुसती ते दासाची उपेक्षा करत नाहीत असं नाही म्हणत आहे. तो शब्द असा आहे दासाभिमानी. याचा अर्थ समर्थ आपल्या दासाची उपेक्षाही करत नाहीत, पण खरंच जो त्यांचा दास झालेला आहे, खरं दास होणं म्हणजे काय? दास होणं याचा अर्थ मुळामध्ये आपलं मन आणि बुद्धीच आपल्या उपास्य देवतेला देऊन टाकणार. जेव्हा मन आणि बुद्धीच दिलेली आहे तेव्हा बाकी शिल्लक काहीच नाही, त्याच्याबरोबर शरीर गेलेलंच आहे. म्हणजे जे भांडवल आपण प्रपंचासाठी घेऊन आलेलो आहोत तेच परमार्थाचं आहे आणि ते सगळं रामाला दिल्यानंतर असा जो कोणी भक्त आहे त्या भक्ताचाच जणू काही काय आहे तर रामाला अभिमान आहे. आणि म्हणून काय शब्द वापरतायत बघा समर्थ, असं म्हणतात की नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. जे दासाची उपेक्षाही राम कधी करत नाही आणि जसा तो उपेक्षा करत नाही तसाच तो काय आहे तर तो दासाचा अभिमान त्याला आहे. याचा अर्थ दासाचं अभिमान याचा अर्थ काही कुठं कौतुक नाही. माऊली सहज म्हणतात बघा की खरा भक्त असेल तर भगवंत काय करतो, तया ते मी माठा मुकुट करी. याचा अर्थ त्या भक्ताला तो काय देतो, खरी भक्ती देतो. आणि खरी भक्ती देणं हे भगवंताचं खरं देणं आहे. कारण शास्त्र असं म्हणतं की भगवंताचा विचार असा आहे की तो तुम्ही जे मागेल ते देतो. भागवतातला विचार आहे. समर्थांची पूर्ण भक्ती जी आहे ती श्रीमद भागवतावरती आधारलेली आहे. आणि अशी ही भक्ती भागवतावरती आधारलेली असणारी भागवत मूळ ग्रंथ आपल्याला सांगतं. भगवंत म्हणतो भक्ताला सगळं काही देणं परवडतं, पण भक्ती देणं परवडत नाही. कारण नुसती भक्ती त्याला कधी देताच येत नाही. त्या भक्ती बरोबर त्याला मुक्तीही द्यावी लागते आणि मुक्ती बरोबर भुक्तीही द्यावी लागते. याचा अर्थ आम्ही स्त्रिया वेण्या घालतो, त्याचे 3 पेड असतात. त्या 3 पेडांनी ते वेणी घातलेली आहे. अगदी तसं भक्तीचे 3 पेड आहेत असं श्रीमद भागवत म्हणतं की ज्याच्यामध्ये भक्ती आहे, भक्तीने मुक्ती मिळणारी आहे. आणि मुक्ती का मिळते? कारण भुक्ती म्हणजे भोग. कसे केव्हा मिळतात ते भोग? जेव्हा कर्म शास्त्रशुद्ध केलं जातं तेव्हाच. याचा अर्थ शास्त्रशुद्ध कर्म आहे, शास्त्रशुद्ध उपासना आहे आणि परिणामी ज्ञानाचा परिणाम म्हणून मुक्ती आहे. हे सगळं केव्हा कोणाला आहे? दासासाठी आहे. आणि अशा या दासाचं खूप कौतुक, त्याचा अभिमान कोणाला आहे तर रामाला आहे, असं त्याचं पालुपद आहे. आणि असा ह्या पालुपदाचे 10 जे श्लोक आहेत ते आपण बघणार आहोत. आता इथे आपण पहिल्यांदाच बघितलं की समर्थांचं उपास्य दैवत आणि त्यांचे श्रीगुरु राम आहेत आणि त्यामुळे राम त्यांच्या जीवनाचा पाठीराखा आहे. इतका पाठीराखा आहे की ज्या रामाला समर्थांनी लहानपणी दर्शन दिलंय, जो राम प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसणारा नाही आहे, पण तरी पण कधीही समर्थांना असं वाटलं नाही की मला रामाचा आधार नाही. न दिसणाऱ्या रामाचा आधार समर्थांना अखंड वाटतो आहे आणि त्याच्या अधिष्ठानावरतीच त्यांनी प्रचंड कार्य केलेलं आहे. आणि म्हणून मातेचा त्याग केलाय, गृहाचा त्याग केलाय, सगळं सोडलेलं आहे, नातेवाईक सोडलेत, सगळं सोडले, टाकळीला येऊन राहिले. कोणाचा आधार होता? केवळ रामाचा, रामाच्या उपासनेचा. आणि अशी उपासना केल्यानंतर जो राम आहे
तो अशा भक्ताची की ज्यांनी सर्वस्व सोडलेलं आहे, कर्तृत्व सोडलेलं आहे, ज्याने आपलं ममत्व सोडलेलं आहे आणि जे त्याचं ममत्व फक्त एका ईश्वरापाशी निगडीत आहे, असा जो भक्त आहे त्याची तो राम कधीच उपेक्षा करत नाही. आता हे स्वानुभवानी समर्थ आपल्याला सांगतात. आणि मग हे सांगताना पहिला जो श्लोक आहे त्याच्यातले शब्द इतके गोड आहेत. एक एक शब्दाचा विचार करायचा म्हटला तर आपल्याला लक्षात येईल. समर्थ या ठिकाणी म्हणतात, दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी, मना वाक्य नेमस्त हे सत्य मानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. कोदंडधारी राम हा समर्थांचा जो आहे तो दाशरथी राम ज्याला आपण म्हणतो, तो सगुण साकार राम आहे. समर्थ शब्द काय वापरतात बघा त्या रामासाठी, की हा दीनांचा नाथ आहे. दीन हा शब्द मुळामध्ये परमार्थामध्ये पामर दीन हा विषयांसाठी वापरले, जे अत्यंत विषयामध्ये लोलंगत आहे, जे विषयी आहेत, अखंड ज्यांची सगळी इंद्रिय विषयामध्ये अधीन झालेली आहे, असे कोण आहेत तर ते पामर आहेत, दीन आहेत. अशा दीन लोकांना सुद्धा, म्हणजे प्रपंचामध्ये बरबटलेले तुम्ही आम्ही सगळे, अशांना सुद्धा जे आपले संत आहेत, जे ईश्वर तत्व आहे ते आपलंसं करतं. आणि नुसतं आपलंसं करत नाही, तर आपलं जे हे विषयांचं दैन्य आहे ते दैन्य घालून त्याच जीवाला स्वरूपी नेणारा हा समर्थांचा राम कसा आहे तर दीनांचा नाथ असणारा तो आहे. कशाच्या साह्याने करतो हे सगळं ते पुढे वैशिष्ट्य वापरले, कोदंडधारी. त्याच्या हातामध्ये कोदंड आहे आणि कोदंड म्हणजे त्याचं ते जे आहे धनुष्यबाण चाप पाणी असणार ते कोदंड आहे. या कोदंडाच्या साह्याने काय केलेलं आहे ते शस्त्र आहे. मग आता ते शस्त्र कुणासाठी आहे? शत्रूंच्यासाठी ते शस्त्र आहे, पण भक्तांच्यासाठी ते शस्त्र कसं आहे तर भक्तांच्यासाठी सुद्धा ते शस्त्रच आहे, पण भक्ताचा नाश करण्यासाठी नाही, अभक्तांचा दैत्यांच्या नाशासाठी ते असेल, तर भक्तांच्या विकारासाठी, अंतःकरणातले विकार, अंतःकरणातले विषय घालून देण्यासाठी काय आहे तर ते कोदंड आहे. रामायणाचा विषय आहे बरं का. अगदी संपूर्ण रामायणाची कथा झाली आणि अंतिम म्हणजे रामायणाच्या शेवटी हनुमंतांनी एक मागणं मागितले बरं का रामाकडे. अतिशय सुंदर मागणं आहे आणि ते मागणं म्हणूनच रामकथा संपवावी असं दंडक आहे. आणि त्या मागण्यामध्ये हनुमंत म्हणतोय की हे प्रभू, तुम्ही माझ्या हृदयामध्ये राहा. कसे राहा तर कोदंडधारी, म्हणजे तुमचं जे तुमच्या हातात शस्त्र आहे ना, पाठीवरती जो भाता आहे त्याच्यामध्ये तो सगळे काय आहेत तर बाण आहे, असे कोदंडधारीच तुम्ही माझ्या हृदयामध्ये नित्य राहा. कशासाठी त्याचं विश्लेषण देताना हनुमंतराय सांगतायत की यदा कदाचित क्षणभर जर मला माझ्या उपास्य दैवताचा विसर पडला, मला माझ्या परमात्म्याचा विसर पडला, तर त्या बाणाचं टोक माझ्या हृदयाला टोचेल आणि त्या क्षणी मला वेदना होईल. आणि ज्या क्षणी वेदना होते जीवाला, ज्या क्षणी जीवाला दुःख होतं, त्या क्षणी त्याला परमात्मा आठवतो. आता रामाला काय प्रार्थना केलीये की माझं विस्मरण मला होऊच देऊ नका तुमचं, आणि ते झालं तर मला असं काही दुःख द्या, मला अशी काही वेदना द्या, आणि त्या वेदनेसाठी तुम्ही माझ्या हृदयामध्ये कसे राहा तर कोदंडधारी रामा तू माझ्या हृदयामध्ये राहा असं सांगितलंय. किती सुंदर विचार आहेत बघा. याचा अर्थ ते कोदंड जे आहे ते काय प्रकाराने काम करतं, म्हणजे भक्ताचे जे आहेत ते विकार दूर करणं, त्याला पुन्हा जी त्याची वृत्ती प्रपंचामध्ये पतित झालेली आहे ती पुन्हा स्वरूपामध्ये आणणं, हे काम ते कोदंड करते असं म्हणतात. आणखीन हे कोदंडाच्या संदर्भामध्ये एक सुंदर प्रसंग आहे. वनामध्ये जेव्हा भगवती जानकी बरोबर राम आणि लक्ष्मण सौमित्र चाललेत, आणि जेव्हा चाललेत तेव्हा एक दिवस भगवती जानकीने विचारले की प्रभू, ज्याचा संग जीव करतो ना, ज्याचा संग करतो त्याचे काही गुणदोष त्या जीवाला लागतात. एखादी काठीचा संग केला तर ती काठी निदान उगारावीशी वाटते. एखादी माळ घेतली, माळेचा संग केला तर ती माळ ओढावीशी वाटते. आणि तुम्ही तर तपस्वी आहात, वनवासी आहात, वनामध्ये काही नाही, तर हे कोदंडच नित्य तुम्हाला कशापाशी. तेव्हा हे कोदंड बाजूला ठेवा. हे जर कोदंड तुम्ही ठेवलं तर तुम्हाला कोणाला तरी मारण्याचा मोह होईल असं भगवती जानकी म्हणते. त्यावेळेस प्रभू रामाने दिलेलं उत्तर अतिशय सुंदर आहे. ते असं म्हणतात की हे कोदंड मी जाणीवपूर्वक धारण केलेलं आहे. भगवती, एक वेळ मी तुझा काय करीन, त्याग करीन, पण या कोदंडाचा मी त्याग करणार नाही, कारण हे कोणासाठी मी धारण केलंय,
हे ऋषी मुनी संत ज्ञानी भक्त जे जे मला शरण आलेले आहेत त्यांच्यासाठी मी धारण केलेलं आहे आणि माझ्या भक्तांचं रक्षण हेच माझं ब्रीद आहे आणि यासाठी मी काही झालं तरी काय करीन तर माझं सगळं जीवन कुणासाठी समर्पित आहे. राम सांगतायत बरं का की माझं जीवन माझ्या भक्तांना ऋषीमुनींना संतांना ज्ञानांना देवदेवतांना अवतारांना समर्पित आहे आणि म्हणून या सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी मी कोदंड धारण केले. स्वतःचं जीवित कार्य काय आहे तर भक्तांचं रक्षण करणं, भक्तांच्या भावाचं रक्षण करणं हे माझं कार्य आहे असं प्रभू राम त्या ठिकाणी सांगतायत. मला वाटतं हा मोठा दिलासा त्यांनी दिलेला आहे. आणि असे हे सगळे जे श्लोक आहेत की राम जो आहे तो त्या भक्ताची कधी उपेक्षा करत नाही. याचा अर्थ देव भक्ताची उपेक्षा करत नाही. सरळ सरळ इथे त्यांनी समर्थांचं उपास्य देवत राम आहे म्हणून राम म्हटलेलं. आता जेव्हा आपण आणखीन काही संतांच्या रचना बघतो तेव्हा त्या संतांच्या रचनेमध्ये आणखीन आपल्या असं लक्षात येतं की देव भक्तांच्या मागे मागे जातो बरं का. मागे मागे जनाबाईंचं जर काही अभंग बघितले तर जनाबाई असं म्हणतात की जनी जाय पाणी असी, जनी जाय पाणी असी मागे धावे ऋषिकेशी. म्हणजे मी जेव्हा पाणी भरायला जाते तेव्हा माझ्या पाठीमागे जो माझा विठ्ठल आहे ऋषिकेशी आहे तो माझ्या मागे मागे येतो. कशासाठी येतो तर मला मदत करण्यासाठी. ती कपडे धुवायला जाते, ती पाणी भरायला जाते, ती शेण्या करायला जाते, ती दळण दळायला जाते, तेव्हा तिचा हा विठ्ठल तिचा हा ऋषिकेशी तिच्या बरोबर आहे. आणि जेव्हा तिच्या बरोबर आहे तेव्हा ती जणी इतकं काम करते पहाटेपासून रात्रीपर्यंत दासी असणारी पण त्या कामाचा तिला कोणताही क्षीण नाहीये. कारण तिचं अंतःकरण कुठे आहे तर त्या ऋषिकेशीपाशी. ज्याचं अंतःकरण ऋषिकेशपाशी आहे, ईश्वरापाशी आहे, परमात्म्यापाशी आहे, त्यांनी शरीराने कितीही काही कार्य केलं तरी त्याचं क्षीण येत नाहीये. पण क्षीण का नाही कारण मुखामध्ये नाम आहे. मुखामध्ये नाम घेऊन जेव्हा काम केलेलं आहे तेव्हा त्या कामाचा कर्माचा लेप नामाच्या नामीला लागलेला असल्यामुळे कर्ता जीव त्या कर्तृत्वापासून अलगद बाजूला झालेला आहे. त्यामुळे ना त्या कर्माचा लेप आहे ना त्या कर्माचं क्षीण आहे. आणि म्हणून जिथे क्षीण नाही काही नाही असा हा देव जनाबाई म्हणते की जनी जाय पाणी असी मागे धावे ऋषिकेशी. सगळ्या संतांच्या जीवनामध्ये आपण बघतो. वेणा स्वामींच्या जीवनामध्ये प्रभू रामचंद्र स्वतः आलेले आहेत की जे रामाई बनवून आलेले आहेत आणि त्यांनी कार्य केले. याचा अर्थ भगवंत आता भक्ताच्या मागे आहे. म्हणजे देवाला आता भक्ताशिवाय चैन पडत नाही अशी जी काही स्थिती आहे शास्त्रामध्ये त्याला खरं तर सख्य भक्ती म्हटले बरं का. आता लक्षात येईल की हे सगळे सख्य भक्ती इथपर्यंतच्या पायऱ्या चढून गेल्यानंतरचा जो अधिकारी भक्त आहे त्याच्यासाठीच हे सगळं आहे. म्हणजे तिथपर्यंतच्या पहिल्या 7 पायऱ्या यायची आपल्या सगळ्यांची काय आहे तर नैतिक जबाबदारी आहे. ती भक्ती आपल्याला करायची आहे आणि इथपर्यंत आपल्याला यायची. या संदर्भात आणखीन एक सुंदर वचन आहे संतांचं ते म्हणजे नाथांचं. नाथ असं म्हणतात की नाथांच्या घरची उलटी गंगा, पाण्याला लागली मोठी तहान. पाण्याला तहान लागणं शक्य आहे का पण पाण्यालाच तहान लागले याचा अर्थ पाणी या विश्वामध्ये किती पाणी आहे प्रचंड पाणी आहे पण त्यालाच तहान लागलेली आहे. हे 5:15 संपणार आहे. 5:30 आवाज येत नाहीये. आवाज नाही येते. येतोय आवाज येतोय. पाण्याला लागली तहान याचाच अर्थ जे ईश्वर तत्व आहे त्या ईश्वर तत्वाला त्या जे तत्व आहे ज्याची आपण उपासना करतोय मग ते जेव्हा सगुणामध्ये येईल किंवा जे काही येईल तेव्हा त्यालाच कसली ओढ लागलेली आहे तर भक्ताची ओढ लागलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी शास्त्र सांगतं. आणि असा हा जो गट आहे त्याच गटामध्ये समर्थ पुढच्या अभंगामध्ये आपल्याला सांगतायत बघा. त्या ठिकाणी म्हणतात पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे बळे भक्त रिपू श्री कांभी वाजे पुरी वाहिली सर्व जेणे विमाने नुपेक्षी कदा रामदासाभिमाने. अतिशय सुंदर आहे बरं का. पहिला शब्दच त्यातला एक जसा इथे कोदंड हा शब्द वापरलाय तसं या ठिकाणी समर्थ शब्द वापरतात पदी राघवाचे. राघवाचं पद आहे आणि पद म्हणजे ते काय आहे आता त्या लौकिकामध्ये गमतीने डॉक्टर काका म्हणतात की जे मुख्यमंत्र्याचं पद पंतप्रधानांचं एकमेव पद आहे ज्या पदावरती बसण्यासाठी अनेकांची गर्दी आहे. पण राघवाचं पद असं आहे
की तिथे सगळी जण बसू शकतात, पण त्या राघवाच्या पदापाशी कोणी येतच नाही. मग ते पद म्हणजे काय आहे? राघवाचे पद. शास्त्र असं म्हणतं की जे आपलं उपास्य दैवत आहे, जे आपले श्री गुरु आहेत, त्यांचे चरण म्हणजे काय आहे? तर ते भक्ताचं निजधाम आहे. भक्तांनी कुठे वस्ती करायची? तर तिथे त्यांनी वस्ती केली पाहिजे. भक्ताची वस्ती तिथे असली पाहिजे. संत बाळकुंद्री महाराजांचा एक खूप सुंदर अभंग आहे. ते असं म्हणतात, चढली प्रेमाची मस्ती, चढली प्रेमाची मस्ती, केली गुरुचरणी वस्ती. परिणाम काय आहे त्याचा? जन्ममरणाची फिटली भ्रांती. भ्रांती निघून गेली, जन्ममरण निघून गेलं, सहज अमर स्थिती प्राप्त झाली. किंवा जर भक्तांनी उपास्य दैवताचे सद्गुरूंचे चरण जर अंतःकरणामध्ये धरले, तर ते पद जे त्याचं स्वतःचं निजधाम आहे, तिथे त्यांनी राहायला हवंय. तो जर तिथे राहत असेल तर या गोष्टी सहज घडणाऱ्या आहेत. आणि म्हणून जन्म मरणाची कल्पनाच लयाला जाणं आहे. आता तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जोपर्यंत वाटते की मी जन्माला आलेलो आहे, काय काय राहणार आहे, जाणार आहे, तोपर्यंत तुम्ही आम्ही अविद्येमध्येच आहोत. आणि जर अविद्येमध्ये आहोत तर आपल्याला स्वरूपाचं भान नाही. मग मी कोण आहे? ज्याचा मी अंश आहे ते ईश्वर तत्व आहे. ब्रह्माचा अंशांशी भाव नाही. पण मग असं जे काही तत्व आहे की जन्म मरणाचा संपूर्ण हे लयाला घालणं, भ्रांती जी काय आहे, 5 प्रकारची मी देह आहे, जगत जे आहे त्या जगापासून मला सुख दुःख मिळणार आहे, त्याच्यानंतर कर्तृत्व भोक्तृत्वाचा भाव आहे, संघाची भ्रांती आहे, विकार भ्रांती आहे. या सगळ्या भ्रांती केव्हा निघून जाणाऱ्या आहेत? ज्या वेळेला आपली वृत्ती केव्हा कुठे असेल तर राघवाच्या पदी, पदी राघवाचे सदाब्रीद गांजे. जेव्हा ह्या राघवाच्या पदी तिथे राहील तेव्हा अशा भक्तांच्यासाठी, आता बरं का, जे भक्त नित्य राघवाच्या पदाशी वस्ती करतात त्यांच्यासाठी समर्थ म्हणतात की मग असा जो राम, असा ईश्वर रूपी राम ज्याने आपल्या अंतःकरणामध्ये धरलेला आहे, त्या तो काय आहे? तर आता त्याच्या शत्रूंवरती सत्ता कोणाची चालते? तर त्या रामाची सत्ता चालते. याचा अर्थ त्याच्या शत्रूंचं त्याच्या समोर काहीच चालत नाही. साधक असतील, भक्त असतील तर त्याचे शत्रू कोण आहेत? जेव्हा एखादा भक्त किंवा एखादा साधक भक्ती करायला लागतो, साधना करायला लागतो, तेव्हा त्याचे शत्रू काही राजकारणातले शत्रू नाही आहेत. त्याचे शत्रू हे एक तर त्याचे आजूबाजूचे विचारांचे असणार आहेत आणि त्याचे विकार हेच त्याचे शत्रू आहेत. कारण कुठेतरी आपण जेव्हा काही साधना करायला लागतो, काही चिंतन करायला लागतो, काही आपण ईश्वराचं चिंतन करता करता लक्षात येतं की मध्ये अनेक प्रकारचे प्रतिबंध येतात. आणि हे प्रतिबंधच म्हणजे काय आहेत? तर हे सगळे आपले शत्रू आहेत. मग आता हे शत्रू जे काय आहेत, त्या शत्रूंना बाजूला करण्याचं काम कोण आहे? त्या शत्रूंवरती सत्ता कोणाची? तर ती त्या रामाची. याचा अर्थ त्या उपास्य दैवताची, प्रभू रामाची सत्ता चालते. आणि म्हणून अंतरंगातले, बहिरंगातले सगळे रिपू जे काय आहेत ते सगळेच्या सगळे ते कोणाच्या कृपेने नाहीसे होत आहेत? तर ते रामाच्या कृपेने नाहीसे होत आहेत, या ठिकाणी सांगितलंय. आणि पुढे त्यांनी म्हटले, पुरी वाहिली सर्व जेणे विमानी. पुन्हा रामायणाचाच आधार आहे. ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांनी आपला अवतार संपवला, तेव्हा अवतार संपवल्यानंतर सगळ्या अयोध्यावासियांना त्यांनी काय केलं म्हणे? अयोध्यावासी पुरी वाहिली सर्व जेणे विमाने. सगळ्यांना मुक्त केलं, सगळ्यांना वैकुंठामध्ये आपल्या बरोबर नेलं. फक्त दोघांना ठेवलं, चिरंजीव असणारे काही काळ हनुमंताला ठेवलेले आणि विभीषणाला ठेवलेले मागे. बाकी सगळ्यांना आता आपल्या बरोबरच घेऊन गेले. सगळे अयोध्यावासी असणार आहे ते काय म्हटलेले की कथा आपल्या तो चरणच आपल्याला सांगतो की पुरी वाहिले सर्व जेणे विमानी. याचा अर्थ सगळ्यांना वैकुंठात नेलेले. आता हा झाला त्याचा वरवरचा अर्थ. पण अयोध्यापुरी म्हणजे काय? अयोध्या, जिथे युद्धच नाही. मग युद्ध कुठे आहे आपलं? आपल्या अंतरंगामध्ये युद्ध आहे. कारण मन बुद्धी एकत्र कामच करत नाही. सतत कुठे ना कुठेतरी विषयांच्या मागे धावतं, सतत द्वैतामध्ये धावतं. आणि असं द्वैतामध्ये धावणारं, विषयांच्या मागे धावणारं जे काही मन आहे तिथे सतत युद्ध आहे. कारण मला हे मिळत नाहीये, मला ते मिळत नाही, मला हे ते मिळालं पाहिजे, म्हणून त्यासाठी मला प्रयत्न केले पाहिजेत. पण असं शांत झालेलं मन, जिथे अत्यंत समाधानी वृत्ती आहे, जिथे युद्धच नाही, ती काय आहे? तर ती अयोध्या आहे. आणि पूर म्हणजे गाव, शरीर. शरीराला पुरीच म्हटले. पुरे शेते इति पुरुषा. याच देहामध्ये
आता तो देही जो आहे तो राहणार आहे, या शरीरामध्ये तो शरीरी आहे, आणि असा शरीरी असा असणारा तो, जिथे युद्ध नाही तेथे या देहामध्ये सूक्ष्म देवता आहेत, सगळ्या ज्या काही आहेत, आणि ह्या सगळं हे असं अंतरंग शांत झालं की विषय आणि विकार सगळे शांत झाले की तो राम कुठे घेऊन जातो, अशा या सगळ्या पुरीला तो वैकुंठात घेऊन जातो. आणि वैकुंठात म्हणजे स्वर्गामध्ये मुक्ती देतो आणि म्हणजे वैकुंठात नेतो. मग वैकुंठ म्हणजे काय? वैकुंठ म्हणजे स्वर्ग. लगेच आपण वरती बघतो अशा अर्थाने नाही, जिथे वासनांची गती कुंठित होते, जिथे वासना शिल्लक नाही, वासना निर्बीज होणं, आणि वासना निर्बीज झाल्यानंतर पुढची जन्ममानाची गती आपोआपच थांबून जाणं, अत्यंत शांत होणं, थोडक्यामध्ये जीवनातलं हवं नको पण नाहीसं होणं, आणि येईल ती परिस्थिती शांतपणाने स्वीकारणं. ही जी काही अंतरंगाची वेगळी मशागत आहे, ही सगळी मशागत कोणाच्या कृपेने होते? ज्या वेळेला ईश्वररूपी राम आपण आपला अंतरंगाचा सखा करतो, त्याच्या नित्य स्मरणामध्ये जेव्हा आपण कर्म करतो, तेव्हा असा हा राम आपली कधीच काय करत नाही, तो उपेक्षा करत नाही. आणि असा हा राम आता भक्ताचे जे काही कोणी शत्रू आहेत, त्या शत्रूंवरती कोणाची सत्ता चालते? तर त्या रामाची सत्ता चालते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एकीकडे एखादा प्रसंग सांगितलेला आहे, आणि मग समर्थ आपल्याला नेमका त्यातला गर्भित अर्थ काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतायत. पुढे समर्थांचा अगदी गाजलेला श्लोक आहे, समर्थाची सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासा अभिमान. तीनही लोक, याचा अर्थ पाताळामधले असू देत, मृत्यू लोकामधले असू देत, किंवा स्वर्गामध्ये देवादी देव असू देत, सगळे रामाची काय करतायत? तर उपासना करतायत. अशा या रामाच्या भक्ताकडे, कोणाकडे म्हणजे जो कोणी भक्त आहे त्या भक्ताकडे कोणीही वाकड्या नजरेने बघू शकत नाही. याचा अर्थ व्यवहारामध्ये आपण बघतो की जितके संत आहेत त्या संतांना किती त्रास झाला, अनेक प्रकारांनी समाजाने त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा त्यांचं रक्षण कोणी केलं? त्यांच्या उपास्य दैवतांनी केलं. हे जे काही दैवतांनी त्यांचं रक्षण केलं ते काय प्रत्यक्ष कुठून आले, काय आले, काही कळलं नाही. त्यांच्या जीवनामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम शक्ती जी आहे ती कार्य करूनच गेली. आता हे समर्थ स्वतःच्या अनुभवाने सांगतात. त्यामुळे तो रक्षण करणारा आहेच. मग सगळे देव देवता, कथाही आपल्याला माहिती आहे की कोणाला नाही केलेलं आहे, की सगळे जे काही आहेत ते देवदेवतांना ज्या रावणाने बंदिवासामध्ये टाकलं त्यांना सुद्धा सोडवलं. म्हणजे सगळे देव सुद्धा ज्याच्या अवताराची वाट बघतायत की बाबा रे कधी येणार आहे हा. कारण त्याही काळामध्ये जेव्हा रामावतारण झालेलं आहे त्यावेळेला काही काळ असा होता की वैदिक कर्माचरण पूर्ण बंद पडलेलं होतं. तात्कालिक काही प्रयोजन दिलेलं आहे, त्यातलं ते एक प्रयोजन आहे की एकतर आसुरी वृत्ती वाढलेली होती. जितकी आसुरी वृत्ती वाढलेली आहे तितकं वैदिक कर्माचरणही कमी झालेलं होतं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा रामावतरण झालेलं आहे तेव्हा असा हा राम ज्यांनी हृदयामध्ये धरलेला आहे, तर आता त्याच्या अशा भक्ताला कोणीही वाकड्या नजरेने बघू शकत नाही, कारण त्यांनी शाश्वताचा आधार घेतलाय. ज्यांनी शाश्वताचा आधार घेतलेला आहे तो अशाश्वताकडे कधी बघणारच नाही. मग अशाश्वत नेहमी त्रास देणारच आहे. मग अशाश्वतांनी किती त्रास दिला तरी त्याच्याकडे, ज्याला आपण म्हणतो ना असून नसल्यासारखं करणं, किंवा शास्त्रीय भाषेमध्ये ज्याला बाधित करणं म्हणतात, हे सहज शक्य आहे किंवा नाही. मग हे ज्या काही भक्तीचे जी काही गमक, ज्याला भक्तीची मर्म आहे, ही भक्तीची मर्म केव्हा कळतील? जेव्हा रामाची कृपा होईल, ईश्वराची कृपा होईल तेव्हा कळतील. पण त्यासाठी आपल्याला मात्र काय करावं लागेल? तर रामाचा आश्रय घ्यावा लागेल, रामाच्याच संगाने राहावं लागेल. आणि असा हा राम जो आहे तो राम कसा आहे तर तो ईश्वरी आहे, आणि त्याची सत्ता तीनही लोकांमध्ये चालते. आणि तीनही लोकांमध्ये चालणारा असणारा जो राम आहे तो अखंड आहे, की ज्याचे काय करतायत ते सगळीजण त्याची लीला गातायत. लीला गाणं फार छान आहे बरं का, कारण सगुण साकाराची लीला वर्णन आहे. शास्त्रांनी जे काही उपासना सांगितलं, लीला वर्णन करणे, एक तर नामसाधना जे वैखरीने करायची, लीला वर्णन करायचं म्हणजे मुखाने भगवंताची कीर्ती गाणं, मुखाने संतांची कीर्ती गाणं. याच्याने काय घडतं? तो वाणी शुद्ध होते. जिथे वाणी शुद्ध होते, जिथे वाणी पवित्र होते, तिथे पवित्र असं नाम स्थिरावतं. जोपर्यंत आपण वाणी शुद्धच करत नाही तोपर्यंत
परमात्म्याचं पवित्र असणारं नाम वैखरीमध्ये स्थिरावत नाही. मग त्यासाठी लीला वर्णन सांगितलंय. मग देवदेवता सुद्धा ज्याचं लीला वर्णन करतायत असा राम आहे समर्थ म्हणतायत. आणि अशा रामाला ज्याने हृदयामध्ये ठेवलेलं आहे, जाणीवपूर्वक ठेवलेलं आहे, तेव्हा तो असा राम त्या भक्ताची कधीच उपेक्षा करणार नाही. किंबहुना काय करेल तर त्याचं सर्वस्व काय होईल, आता तो भक्तच त्याचं सर्वस्व असेल, अखंड तो त्याचं काय करेल तर तो त्याचा पाठीराखाच बनलेला आहे. मग त्यानंतर पुन्हा पौराणिक आधार घेतलेलाच आहे. रामावताराचं कारण जे आहे पुन्हा बघा आता तेच आहे, दशाननाचं नाश करायचं आहे. महासंकटी सोडविले देवजणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे, जयाचे स्मरे शैलजा शूलपाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. या ठिकाणी समर्थांनी सगळ्यांनी बघा ज्या ज्या आधार म्हणजे गोष्टींचा आधार घेतलाय त्या सगळे पुराणातले. आपण म्हणतो पुराणातले वांगी पुराणात ठेवा, तसं नाहीये. पुराणांमध्ये लौकिक जीवन अत्यंत उत्तम असावं, वैभवपूर्ण असावं, यासाठी पुराणं आपल्याला फार छान मदत करतात. आणि अशा पुराणांमध्ये सांगितलं की सगळ्या देवदेवतांना दशाननाने काय केलं तर बंदिवासात ठेवलं. आता 2 शब्द तुम्ही आम्ही ऐकलेत बघा, कायम आपण ऐकलेत बरं. काही शब्द जेव्हा आपण बघू ना तेव्हा आपल्याला देवतांना बंदिवासात टाकल्यानंतर जो राम अत्यंत प्रतापी आहे त्या प्रतापी अशा रामाने देवतांना मुक्त केलं. याचा अर्थ देवतांना बंदिस्त कोणी केलं? दशाननाने केलं. मग दशानन म्हणजे कोण? चतुरानने शब्द आपल्याकडे आहे. ब्रह्मदेवाला चतुरानन म्हणतात, कारण ज्याचा जन्म कुठे आहे तर नारायणाच्या नाभिकमलातून झालेला आहे. पण त्याचा जन्म नाभिकमलातून झाल्याबरोबर त्याला पहिल्यांदा प्रश्न पडला की माझा निर्माता कोण? आणि माझा निर्माता कोण म्हणून त्यांनी 4 दिशेला पाहिलं, त्याला कोणीच दिसला नाही. आणि म्हणून तो जिथून त्या नाभिकमलाचा जो देठ आहे तिथून त्याने उलटा प्रवास सुरू केला. तो पूर्ण अंधारातून 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 झालेला तो प्रवास. याचा अर्थ ध्यानामध्ये असणारा पूर्ण अंधाराचं प्रकाशन करत 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 अंधाराचं प्रकाशन करणारा कोण आहे? संपूर्ण अंधार संपल्यानंतर उजेडी राहिले उजेड होऊन ते जे तत्व आहे तिथपर्यंत गेलेले कोण आहेत तर ते काय असतील तर ते तो दशानन, तो चतुरानन. आणि दशानन याचा अर्थ ज्याची 10 इंद्रिय अखंड विषयाच्या भोगांमध्ये दंग आहे, अखंड बहिर्मुख आहे, भोगासाठी अखंड बहिर्मुख असणारा तो दशानन आहे. आणि माझा निर्माता कोण ही जाणण्याची जिज्ञासू वृत्ती ज्याला आहे तो कोण आहे तर तो चतुरानन आहे. मग अशा या दशाननाने, असा हा दशानन जो 10 विषयांमध्ये दंग झालेला आहे त्यांनी काय केलेलं आहे, सगळे देव बंदिवासात टाकले. आता कथा लक्षात येईल की मग महासंकटी सोडविले देव जेणे. जेव्हा रामाचा अवतार झाला तेव्हा याच रामाने सगळ्या देवतांना काय केले तर मुक्त केलेलं आहे. देवदेवतांकडे सामर्थ्य नव्हतं का? काय दिले काम दिले? गणपती गजाननाला काय काम दिलं म्हणे? प्रत्येकाला एक एक काम दिलं ना. गाढवं राखण्याचं, रासभे राखी समर्थ म्हणतात. आनंद वन भुवनीमध्ये म्हणतात की रासभर राखण्याचे काम कोणाला दिलं तर त्या गजाननाला दिलं. वायूला कोणतं काम दिलं तर झाडू मारायचं काम दिलं. याचा अर्थ ज्या देवदेवतांचं विलक्षण सामर्थ्य होतं अशा देवदेवतांना ह्या दशाननांनी कामाला लावलं. का कामाला लावलं? कारण देवतांकडे सामर्थ्य आहे, देवतांकडे शस्त्र आहेत, सगळं आहे, पण इतकी सत्वगुणी वृत्ती आहे, इतकी सत्वगुणी वृत्ती आहे, इतकी सत्वगुणी वृत्ती आहे. ती सत्वगुणी वृत्ती मुळामध्ये सत्वगुण स्थिर आहे, तमगुण स्थिर आहे. पण सत्वगुण इतका स्थिर असेल त्यांनी काहीच जर केला नाही तर तो जाऊन कुठे झाला? तमगुणामध्ये गेला. आणि परिणामी काही असलेल्या शस्त्रांचाच वापर केला नाही आणि म्हणून देवतांना कुठे जाऊन राहावं लागलं तर बंदिवासात जाऊन. याचा अर्थ जर गुणातीत व्हायचं असेल, गुणातीताचा अभ्यास आहे बरं का, समर्थ आपल्याला सांगतात गुणांचा अभ्यास करायला. हा सगळा विचार लक्षात येईल की नुसत्या गोष्टी आपल्याला समर्थ सांगत नाहीयेत. नेमकी मला काय साधना करायची, मला गुणातीत व्हायचंय. मग रामाने काय केलंय की रामाने याच सगळ्या देवतांना सोडवलं. कसं सोडवलं? तो गुणातीतच झाला. कसा गुणातीत झाला? सगळी युद्ध केलेली आहेत, सगळी शस्त्रांचा वापर केलेला आहे, प्रचंड पराक्रम केलेला आहे, पण ह्या सगळ्या प्रचंड पराक्रमामध्ये तो समाधी स्थितीमध्ये आहे. त्याची बुद्धी अत्यंत समतत्वामध्ये स्थिर आहे. आणि ज्याची बुद्धी समतत्वावरती आरूढ झालेली आहे त्याला समाधी स्थिती म्हणतात. मग समतत्व एकच आहे जे सदा सर्वत्र सम, ते ब्रह्मतत्व आहे. आणि असं तत्व रामाने अखंड अंतरंगामध्ये स्थिर धरलेलं आहे. आणि म्हणून रणांगणामध्ये
संपूर्ण पराक्रम करताना सुद्धा तो कुठेही हल्लेला नाही, काही नाही. मग अशा पराक्रमाने ज्याने देवानं बंदिवातातून सोडवलं, विलक्षण असा आगळा वेगळा पराक्रम ज्यांनी गाजवला, आणि मुख्य म्हणजे सगळ्यात वैशिष्ट्य काय, जया ते स्मरे शैलजा शिवल पाणी. शैलजा शिवल पाणी याचा अर्थ शिवशंकर जे आहेत, जे नित्य कोणाचं नाम स्मरतायत, तर प्रभू रामाचं नाम स्मरतायत, अखंड त्याचंच नाम घेत आहेत. त्या सदाशिवांना, शिवशंकरांना दुसरा कोणता छंदच नाही, एकच त्यांना नाद आहे, ते म्हणजे रामाच्या नामामध्ये दंग होणं. गडावरचे आपले शेंबेकर बुवा नेहमी म्हणतात की काय करायचं, आपण शिवाच्या अनेक कथा ऐकतो, त्यांच्या लीला ऐकतो, त्याचा कंठ तो निळा झाला कारण त्यांनी हलाहल प्राशन केलं, हे सगळं आम्ही ऐकतो, पण त्यातलं शास्त्र काय आहे? हलाहल म्हणजे विष, विष जे आपल्याला बांधून टाकणार आहे, जे आपल्याला मारून टाकणार आहे, जे आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे, पतित करणार आहे, अशा विषयांना सुद्धा, त्या विषयांचं सेवन, त्या विषाचं सेवन कोणी केलं? जे हलाहल निघालं त्या सागराचं मंथन केल्यानंतर, तर ते शिवशंकरांनी केलं. शरीराचा दाह झाला, पण तो दाह शांत कशाने झाला? तर रामनामाने झाला. म्हण त्या विषाचा कोणताच परिणाम, म्हणजेच विषयांचा परिणाम वाणीमध्ये झाला नाही, कारण वाणीमध्ये अखंड रामनाम होतं, हृदयामध्ये प्रत्यक्ष राम होता, आणि म्हणून कुठे काय झालं तर ते विष कंठातच थांबलं म्हणे, आणि कंठ निळा झाला. आणि म्हणून रामनामाची साधना करताना शास्त्र असं म्हणतं की रामनामाच्या साधनेने ज्याचा विषाचं सुद्धा काय होतं तर त्या कंठ निळा झाला, आणि किंबहुना ती एक लीला झाली, आणि शिवशंकर आणखीनच कसे झाले तर उपास्य दैवतामध्ये आणखीन लोकांचे महादी देवादिदेव झाले. असं जर झालं असेल तर रामनाम घेताना ध्यान कुणाचं करावं? तर त्यांनी सांगितलंय की ज्याने अखंड रामाचं नाम घेतलं त्या सदाशिवाचं काय करावं, तर काय करायचं, तर त्यांचं ध्यान करून जर रामनाम घेतलं तर ती साधना अधिक फलदायी आहे. हिंदी एक भजन खूप छान आहे, ते असं म्हणतात की कसं आहे की काशी क्षेत्र, म्हणजे काशी क्षेत्राची महती गाताना म्हटलेलं आहे की काय आहे, तर या क्षेत्राचं वैशिष्ट्य असे की या ठिकाणी भगवान भक्त भगवान देव, म्हणजे राम शिवाचं नाम घेतोय आणि शिवशंकर रामाचं नाम घेत आहेत, आणि म्हणून भगवान भक्त दोघे जण कुठे आहेत तर ह्या काशी क्षेत्री नांदणारे आहेत, रामेश्वर क्षेत्री नांदणारे आहेत, आणि म्हणून हे रामेश्वर क्षेत्र, काशी क्षेत्र, रामेश्वर क्षेत्र, इथे काय वैशिष्ट्य आहे की भगवान देव भगवान भक्त धरती पर ऐसा काही नाही. कारण जितका वेळ नामामध्ये वृत्ती आहे तितका वेळ विषय बांधलाच जात नाही, आणि जिथे विषयच बांधला जात नाही तिथे कोण आहे तर तिथे आनंद स्वरूप जीवाचं आहे, तो राम नित्य तिथे आहेच. मग त्याची अनुभूती जर घ्यायची असेल तर त्याचं नेमकं कार्य काय आहे हेही समजून घेतलं पाहिजे. आणि हे सगळं सांगण्यासाठी समर्थ आपल्याला या सगळ्या कथांमधून सांगतायत की जयाचे स्मरे शैलजा शिवल पाणी, अखंड जो आहे तर ते रामाचं ध्यान कोण करतायत तर सदाशिव करतायत. आणि असं या सदाशिवाने काय केलेलं आहे तर त्या रामाचं ध्यान केलेलं आहे. सगळ्या देवदेवतांना काय केलेलं आहे तर बंदिवासातून मुक्त केलेलं आहे. काय किती लहानपणी, हे कोवळं मूल आहेत दोन्ही, आणि कवळ्या बालकांनी कुठे गेलेलं आहे तर वनामध्ये गेलेलं आहे. विश्वामित्रांना काय केलेलं आहे, त्यांच्या यज्ञाच्या ठिकाणी त्यांचं रक्षण केलेलं आहे. किती अनेक प्रकारचे राक्षस आलेले आहेत, पण त्यांचंही त्या ठिकाणी रक्षण केलंय. याचा अर्थ रामाचा बेजोड पराक्रम जो आहे तो बेजोड पराक्रम सुद्धा या ठिकाणी आपल्याला समर्थ सांगतायत. आणि असं सांगितल्यानंतर असा हा राम आता आपण हृदयामध्ये धरायचा, तोच आपलासा करायचा, आणि त्याला जर आपलासा केला, त्याच्या त्या लीला समजून घेऊन जर त्याच्यावरती मनापासून प्रेम केलं, त्याला सांगितलं की बाबा हृदयामध्ये राहा, बाकी कुठे जाऊ नकोस, तर आपण खरे दास होऊ, खरे त्याचे भक्त होऊ. आणि जेव्हा खरे भक्त होऊ तेव्हा आपल्याला पुढे काय आहे तर आपल्याला तो काय करेल तर अशा भक्ताविषयी त्याचा अधिकार आहे. पुढे म्हटलं अहिल्याशिवाय राघवे मुक्त केली, जयावर्णिता शीणली वेदवाणी. किती रामाचं वर्णन सुंदर केले. अहिल्याची कथा सगळ्यांना माहिती. आता अहिल्याची एक कथा आपल्याला माहितीये की अहिल्याचं काय झालं की त्या इंद्राने तिचं काय केलेलं आहे तर तिचा भोग घेतलेला आहे. ती कथा ही माहिती असणारी आहे, पण तरी सुद्धा अहिल्याच्या 2-3 कथा येतात, त्या जोपर्यंत आपण समजून घेत नाही ना तोपर्यंत आपल्याला खरी अहिल्या कळत नाही. की एकेमध्ये आपल्याला कळतं की बाबा ते
गौतम ऋषी बाहेर गेलेले आहेत, इंद्र त्यांच्या वेशामध्ये आलेला आहे आणि तिचा भोग घेतलेला आहे, म्हणून तिला मिळालेला तो शाप आहे आणि म्हणून ती शिळा झालेली आहे. अशा या शिळा झालेल्या अहिल्याला रामाने मुक्त केली. पण शिळा होणं म्हणजे काय? शिळा म्हणजे जड. ज्याची बुद्धी जड आहे, ती जड असणारी बुद्धी कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही, आणि जी बुद्धी निर्णय घेऊ शकत नाही असा जीव संपूर्ण समाजाकडून दुर्लक्षित राहतो. अहिल्याची बुद्धी जड झाली कारण तिला दुर्लक्षित केली. तिला काय केलं तर पतीने त्याग केल्यामुळे ती बुद्धी जड झाली, निर्णय घेऊ शकत नाही, काही शकत नाही. आणि त्यावेळेला गौतम ऋषी सांगतायत की रामाचा जेव्हा पदस्पर्श होईल तेव्हा तुझा उद्धार होईल. तेव्हा तेवढ्या काळामध्ये अहिल्याने काय केलेलं आहे तर राम येणार आहे, रामाचा पदस्पर्श होणार आहे, म्हणून अखंड अहिल्या राम नामामध्ये आहे, राम चिंतनामध्ये आहे. राम कसा आहे तर आता माझं जे काही जडत्व आहे तो घालून देणार आहे, या सकारात्मक विचाराने अहिल्या सतत रामाचं ध्यान करते. आणि त्या रामाच्या ध्यानामुळे एक दिवस प्रभू रामचंद्र आलेले आहेत आणि तिचं जे काही जडत्व आहे ते जडत्व निघून गेले. आणि मग पतीने तिला स्वीकारलेलं आहे. ही सगळी कथा आपल्याला माहिती. पण त्यातलं नेमकं काय आहे की बुद्धीचं जे जडत्व आहे ते बुद्धीचं जडत्व का आहे? कारण वृत्ती विषयांमुळे पांगलेली आहे. ती पांगलेली वृत्ती नामाने एकाकार होते आणि एकाकार झालेली वृत्ती सूक्ष्म होते. जी सूक्ष्म बुद्धी होते ती सूक्ष्म तत्वाला गवसणी घालू शकते, आणि जेव्हा ती सूक्ष्म तत्वाला गवसणी घालू शकते तेव्हा ती अनुभवाला कशी होते तर सन्मुख होते, ईश्वर सन्मुख होते, अनुभव सन्मुख होते, ज्ञान सन्मुख होते. आता या अहिल्याच्या संदर्भामध्ये उपनिषदांनी एकदम वेगळं सांगितलं. उपनिषदांनी अहिल्याची अतिशय सुंदर कथा सांगितली. ही कथा त्यांनी पूर्ण वेदांताला लावली आणि उपनिषद आपल्याला म्हणतं इंद्रो वै मनहा. मन म्हणजे कोणी नाही तर इंद्र आहे. इंद्रियांचा राजा असं असणारं काय तर मन आहे, आणि हे मन सतत विषयाकारच असणार आहे. आणि असं मन जेव्हा विषयामध्ये गेलं तेव्हा जो खरा संत आहे, जो खरा अत्यंत ज्ञानी आहे, त्याने विषयवृत्तीचा तिटकारा केला, कारण त्याच्यापाशी वैराग्य आहे आणि म्हणून काही काळ काय केलेला आहे तर तिचा त्याग केलेला आहे आणि मग पुन्हा नंतर तिचा स्वीकार केला. म्हणजे मनामध्ये विचार येणं याला काय म्हटलेलं आहे तर इंद्रो वै मनहा. आणि मग इंद्रो वै मनहा असं असेल तर मग लक्षात येईल की आता या ठिकाणी एक श्रुती आपण कठोपनिषदामध्ये बघतो, ती रामायणामध्ये एकदम वेगळ्या प्रकाराने वापरली. आणि ती श्रुती वापरताना या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की प्रणवोधेनो सर्व आत्मा ब्रह्मतल्लक्षमुच्यते. प्रणवाचा धेनू याचा अर्थ प्रणवाच्या 3 मात्रा, राम शब्दाच्या 3च मात्रा आहेत, र आणि म. याच 3 मात्रांच्या साह्याने काय करायचंय तर वृत्तीचा जो बाण आहे त्याने ब्रह्मतत्वाचा काय घ्यायचंय तर वेध घ्यायचा. आणि म्हणून भोग भोगणारी वृत्ती जी आहे, मन जी आहे, त्या मनालाच काय म्हटलेलं आहे तर इंद्रो वै मनहा. मग अशा या मनाने काय केलं तर त्या अहिल्याचं पतन केलं. मग मन जर पतन करणार असेल तर त्याच्यावरती बुद्धीचा अंकुश असला पाहिजे, आणि बुद्धीचा अंकुश असेल तर मग त्या बुद्धीच्या साह्याने मनाला आवरण्यासाठी जे काही करायचंय मग तो बोध समर्थ आपल्याला सांगतायत काय कर, आता रामाला अंतरंगामध्ये धर. याच मनाचं एक गुण खूप चांगला आहे की त्याला जे आवडतं ते पुन्हा पुन्हा ते करतं. या मनाची या सोकलेलं मन पुन्हा पुन्हा तिथेच राहतं. मग अशा या मनाला रामाचं काय कर तर त्याचा वेड लावलं तर असा हा राम जर अंतःकरणामध्ये असला तर आता अहिल्या होण्याची शक्यता नाही. मग अशा या अहिल्याचा काय केला तर उद्धार केलाय. मग समाजाने तिला मान्यता दिलेली आहे, पतीने तिला मान्यता दिलेली आहे, सगळ्यांनीच तर तिला मान्यता दिली. पण केव्हा रामाचा स्पर्श झाल्यानंतर. याचा अर्थ जीवनामध्ये राम प्रगट होण्यासाठी काही काळ जेव्हा अत्यंतिक एकांतामध्ये त्यावेळेला किती रामाचं चिंतन तिने केले, किती रामाचं नाम घेतले. म्हणजे काही काळ आपल्याला आपल्या या मनाच्या विषयातून जर दूर व्हायचं असेल तर काही काळ रामाचं नाम घेतलं पाहिजे. नामसाधनेने आपलीच अंतरंगाची शुद्धी करून घेतली पाहिजे. हे सगळं आपल्याला याच्यातून समर्थ सांगतात. म्हणून नुसती कथा नाही समर्थ सांगत, त्यातून शास्त्र समर्थ आपल्याला सांगतात. म्हणून गोष्टीच्या पाठीमागे जे आहे की मंथुनी नवनीता, त्यातलं नवनीत जेव्हा आपण घेऊ तेव्हा आपल्याला त्यातलं सार नेमकं कळेल. आणि असा जो भक्त आहे त्याची
तो राम कधीच उपेक्षा करत नाही असं सांगितलंय. आणि म्हणून प्रणव हे श्रुती वचन आहे. आणि म्हणून प्रणवोधेन शर्वात्मा ब्रह्मत्व लक्ष्य उच्यते. आपल्याकडं रामनामाचे आपला जो वृत्तीचा बाण आहे तो अखंड रामनामाचाच असला पाहिजे. आणि लक्ष कोणतं असलं पाहिजे तर ब्रह्मरूपी राम, याचा अर्थ निर्गुण निराकार राम, हे आपलं काय असलं पाहिजे ते लक्ष असलं पाहिजे. आणि म्हणून तिसऱ्या चरणामध्ये समर्थ म्हणतात, जया वर्णिता शिणली वेदवाणी. वेद सुद्धा नेती नेती म्हणतात, ते फक्त ब्रह्माचा निर्देश करतात, पण ते प्रत्यक्ष अनुभव देत नाहीत. अनुभव देण्यासाठी श्रीगुरुच पाहिजेत ना. ह्या वेदांतल्या ऋचांना सुद्धा ऋचांनी सगळं साधन स्पष्ट केलं, पण त्यांना अनुभव नाही आला. आणि म्हणून त्या स्वतः म्हणतायत नारायणाला, काही करता आम्हाला अनुभव पाहिजे, म्हणून आम्हाला तू सगुण साकारव आणि आम्हाला सगुण साकारव. आणि म्हणून ह्या वेदातल्या ऋचा साकार कधी झाल्या? त्या द्वापार युगामध्ये जेव्हा कृष्णावतार झाल्या, तेव्हा त्या ज्या गोपी होत्या त्या काही कोण होत्या तर ह्या श्रुती गोपी होत्या. या वेदातल्या ज्या श्रुती आहेत ना, या सगळ्या पुढे कोण झाल्या तर गोपी झाल्या. किती हे शास्त्र म्हणजे काय, किती बारीक विचार या सगळ्या ठिकाणी समर्थ करताना दिसत आहेत. याचा अर्थ शास्त्राचा पूर्ण अभ्यास करून समर्थ आपल्याला एक 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 श्लोक या ठिकाणी सांगतायत. आणि असा जर राम जर आहे तर त्या रामाचा जो आहे त्या रामाला अंतरंगामध्ये धरा, त्याचा आधार धरा, त्याचाच नित्य संग करा, त्याच्या संगाने आपण निस्संग हो. जर मला निस्संग व्हायचं असेल तर मला त्याच्या संघाने निस्संग होता येईल सांगितलं. आणि मग पुढे ईश्वररूपी रामाचं कर्तृत्व काय आहे, ज्याच्या एका संकल्पाने पूर्ण विश्वाची निर्मिती आहे. मग कशी विश्वाची निर्मिती तो करतो? मग मेरू, मांदाळ, सृष्टी लीला, शशी, सूर्य, तारांगण सगळं त्यांनी निर्माण केलं. सगळी अयोध्यापुरी नाहीशी केली. पण त्याला असं वाटलं की 2 भक्त राहिले पाहिजेत, दोघांना चिरंजीव केलं पाहिजे. आणि म्हणून चिरंजीव केले जनी दास दोन्ही. हनुमंतासारखा एक दास आहे, विभीषणासारखा ज्यांचा दास आहे, त्या दोघांना चिरंजीव केले. खरंच चिरंजीव म्हणजे शरीर रूपाने चिरंजीव केलंय की त्यांच्या सद्गुणांच्या रूपाने चिरंजीव केलंय? दासांचे गुण गुणांच्या रूपाने केलेलं आहे की कशा रूपाने केले? तत्वरूपाने तर ते चिरंजीव आहेतच, त्याचा विचारच प्रश्न आहे. पण चिरंजीव असणं याचा अर्थ शाश्वत असणं, स्वरूपाने शाश्वत असणं, तर हे शास्त्राला मान्य आहे. पण समर्थ या ठिकाणी सांगतायत की ईश्वररूपी रामाने संकल्पाने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा पर्वत त्यांनीच निर्माण केले, नद्या त्यांनी निर्माण केल्या, शशी, सूर्य, तारांगण सगळं त्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि असं निर्माण करणारा तो, दोन्ही जे दास आहेत त्यांना चिरंजीव पद देणारे सुद्धा तेच आहेत. आणि इतकी कृपा कोणी केलेली आहे तर त्या रामाने केलेली आहे. आणि आता हा राम कोणता असेल तर दशरथी राम आहे. म्हणून किती राम आपल्या समोर आहेत? तुलसीदासही म्हणतात ना, एक राम दशरथ का बेटा, दूसरा राम घट घट में बैठे, तीसरे राम का जगत पसारा, चौथा राम है सबसे न्यारा. किती राम आहे? मग हळूहळू आपण आपला अधिकार वाढवत सगुण रामापासून उपासना सुरू करत 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 मग खरा राम कोण आहे, मग ईश्वररूपी राम कोण आहे, मग ईश्वररूपी राम असणारा तो कुठे आहे, तो खरंच जर असेल तर त्याचा शोध घ्यायचा असेल तर मला स्वतःला सोलायचंय. मग मला कसं सोलायचंय, तिथपर्यंत मला कसं जायचंय, हा सगळा विचार समर्थ आपल्याला सांगतात बरं का. पण ह्याच्यासाठी पहिल्यांदी आपण रामाला स्वीकारलं पाहिजे, आपण त्याचं दास झालं पाहिजे. आणि दास झाल्यानंतर त्याच्या कृपेने पुढचा होणारा सगळा प्रवास आहे हे समर्थ सांगतायत. आणि म्हणून भक्तीला पर्याय नाही, उपासनेला पर्याय नाही. आता भक्ती म्हटल्यानंतर विभक्त नव्हे तो भक्त ही व्याख्या बघितल्यानंतर तर माझ्यावरनं सांगते की अवघडच आहे हे सगळं, हे आपली दांड्यात उडतात इकडे. म्हणून गमतीने परमपूज्य डॉक्टर काका म्हणतात की भक्त म्हणून घेऊ नये, आपण स्वतःला उपासक म्हणून घ्या, भाविक म्हणून घ्या. कारण अजून उपासना केल्याशिवाय पुढे जाऊ ना नंतर. कारण विभक्त नव्हे तो भक्त इथपर्यंत जर आपली मजल आपल्याला घ्यायची असेल तर किती काळ आपल्याला अंतरंगाची शुद्धी, अंतरंगाचा प्रवास आपल्याला करायचा आहे. आणि असा हा प्रवास करण्यासाठी सांगताना ईश्वररूपी रामाचं कर्तृत्व काय आहे तेही त्या ठिकाणी समर्थ सांगतायत. आणि मग समर्थ म्हणतात पुढच्या मध्ये की उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चय तो वसेना, श्री भारवा हे न बोले पुराणी. राम म्हणतोय की बाबा रे, तुझा सगळा भार मी घेतो, पण तू निदान म्हण तरी की माझं नाव तरी घे, माझ्या आश्रयाला तरी ये, सगळा तुझा भार मी घेतो. दासबोधामध्ये म्हणतात की मी करता म्हणसी तेने कष्टी अशी, राम करता म्हणता यश कीर्ती प्रा. म्हण तरी नुसता राम करता आहे म्हणून, तेवढं म्हणण्याने सुद्धा तुला जीवनामध्ये यश मिळते.
किती सोपं सांगितलंय. पण याचा अर्थ जे नेमकं करायला सांगितलेलं आहे, आपलं कर्तृत्व रामाला देणं आहे, रामाच्या अधिष्ठानावरती कार्य करणं आहे, केलेली कार्य त्याला समर्पित करणं आहे, केलेली उपासना त्याला समर्पित करणं आहे. आणि असं जर केलं तर असा राम आपली कधीच उपेक्षा करणार नाही. मग त्यांनी जर उपेक्षा करायला नको असेल तर आपणही त्याची उपेक्षा नाही करायची, अखंड त्याच्या स्मरणामध्ये कार्य करणं आहे. उभय पक्षी आहे बरं का ते. म्हणजे भक्ताला पण ते किती प्रकाराने आपल्याला छान उपासना करायला समर्थ, कळत न कळत समर्थ सांगतायत. आणि मग पुढे सांगितलंय की असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे होता या अंतरी देव तैसा, अनन्या सरक्षी तसे चापपाण. ज्याचा अर्थ भाव असलाच पाहिजे, भावाला पर्याय नाही. भक्तीमध्ये भावाला अत्यंत काय आहे तर महत्व आहे. म्हणून भाव तोची देव म्हटलेले. जनाबाईचा अभंग आहे ना, जी तुका भाव ती तुका देव. याचा अर्थ एवढे. मग अंतरातला हा राम कसा आहे, तो देव कसा आहे, जेव्हा कळले की अंतरंगामध्येच माझा देव आहे. समर्थ म्हणतात अंतरंगामध्ये राम आहे, एकदा कळलं अंतरंगामध्ये देव आहे असं कळल्यानंतर कुठे दर्शनाला जायची आवश्यकता आहे. मग तो सगळीकडेच आहे ना. मग त्याचं दर्शन जिथे बसाल तिथून घेता येतं. फक्त भाव पाहिजे की तो सर्वत्र आहे, आणि जितका तो माझ्यात आहे तितकाच तो सर्वत्र आहे. अशा भावानी त्या रामाचं दर्शन घडतं. आणि ह्याच्यासाठी समर्थांची एक सुंदर ओवी आहे बघा दासबोधातली. समर्थ असं म्हणतात, पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे. पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितकी भगवंताची घरे. याचा अर्थ जितकी शरीर आहेत त्या प्रत्येक शरीराच्या आतमध्ये शरीरी आहे, देहाच्या आतमध्ये देही आहे. आणि हा जो आहे जे तत्व आहे ईश्वर तत्व, ते कोण आहे तर तो ईश्वररूपी राम आहे. आणि तो कुठे नाही आहे, पण जिथे जिथे काही चैतन्याचा आविष्कार आहे, ज्या ठिकाणी स्वरूपाचा सगळ्या ठिकाणी काही प्रताप आपल्याला दिसतोय, तो सगळा कोणाचा आहे, तो त्याचाच आहे. म्हणजे जिथे जिथे अस्तित्व आहे, ज्याचा ज्याचा होणारं ज्ञान आहे, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला मिळणारं सुख आहे, ज्या ज्या ठिकाणी मिळणारा आनंद आहे, हे सगळं कोणाचं देणं आहे तर त्या प्रणवरूपी रामाचंच ते देणं आहे. आणि असा हा राम भक्तीच्या साह्याने काय करावं लागेल, आपल्याला जाणून घ्यावा लागेल, भावाच्या साह्याने जाणून घ्यावा लागेल. आणि मग सुरुवातीला असं वाटतं की तो केवळ देवळामध्येच आहे, तो देवळामध्ये असं आहे सुरुवातीच्या टप्प्यानंतर, अगदी बरोबर आहे. पण नंतर कधी कधी तरी आपल्याही बुद्धीचा विकास होऊन की कळलं पाहिजे की समर्थ काय फक्त गडावरतीच आहेत काय, माझ्या घरी नाहीत का? माझ्या घरी म्हणजे कोणत्या देहरूपी घरात नाहीत का? किती घर आहेत? समर्थांचंच वचन आहे, पाहावी घरांची घरे. कठोपनिषदाचा विषय आहे. किती घरामध्ये जीव राहतो, शरीररूपी घरामध्ये, घररूपी घरामध्ये, विश्वरूपी घरामध्ये, ब्रह्मांडरूपी घरामध्ये. आणि ब्रह्मांड निर्माण करणारा आणखीन एक वेगळं आहे. कोणत्या घरामध्ये? सगळ्या ठिकाणी तो आहे. असा हा भाव ज्या वेळेला धारण केला जाईल तेव्हा ते तत्व तिथंच आहे, कुठेही जायचं नाही, पण ते जाणून घेणं आहे. आणि हे कुठे कळतं आपल्याला तर संतांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी गेल्यानंतर उपासनेच्या साह्याने ही सगळी अंग आपल्याला हळूहळू कशी होतात तर खुली होतात. आणि त्यासाठी काय करा, समर्थ म्हणतात की समजून घ्या की तो देव दुसरीकडे कुठे नाही, सदा सर्वदा देव सन्निध आहे. किती जवळ आहे, किती जवळ आहे. ईशावास्य उपनिषद सांगतात, तद दूरे तद अंतिके. तो दूर दूर किती दूर आहे, जन्मजन्मींचा दूर. तद अंतिके, जवळ जवळ किती जवळ आहे, हात हाताच्या किती जवळ असणार आहे तर हात हातच आहे. डोकं डोक्याच्या किती जवळ असणार तर डोकं डोकंच आहे. तसा तो कुठे आत आत जवळ 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 किती म्हणजे ते माझं स्वरूपच आहे. पण त्याच्याशिवाय काय नाही. जोपर्यंत शिव आहे तोपर्यंत शरीरात हालचाल आहे, सगळं आहे. अहम अस्मीची जाणीव आहे. त्याचं केवळ त्यांनी अस्तित्व निदान काढलं की झालं, शिवाचं काय झालं, शव झालं. केवळ तत्व, सामान्य आत्मा असेल तिथे पण विशेष नाही ना. मग असा हा देव नित्य सन्निध आहे. आणि असा नित्य सन्निध असणारा कृपाळूपणे अल्पधारिष्ठप आहे. कधी कधी तो बघतो आपल्याला, आपली परीक्षा पण घेतो. ईश्वर परीक्षा बघितल्याशिवाय कसा काय जवळ करेल? व्यवहारामध्ये आपण घरामध्ये कोणावरती नोकरीच्या ठिकाणी गेलेलो असतो, पहिल्यांदा कोणी नोकरीला परमनंट करत नाही, आधी पहिल्यांदा 3 महिने ठेवतात प्रोबेशन पिरियड वरती. कारण कसे बघून घेतात. जे लौकिकामध्ये तेच पारमार्थामध्ये ना. अधिकार बघूनच घेतला पाहिजे. हळूहळू आपलं परीक्षा बघून बघून घेतलेलं आहे. काही अनुकूल प्रसंग आहेत, काही प्रतिकूल प्रसंग आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी आपण कसे वागतो हे सगळं बघणारा तो आहे.
आणि असा राम कसा आहे, सुख आनंद आनंद कैवल्य दानी. आता हे अतिशय महत्वाचं आहे. राम सुखरूप आहे, राम आनंद स्वरूप आहे, आणि आनंद स्वरूप असणारा राम, सुख स्वरूप असणारा राम, सुख बाहेरून येणार आहे, आनंद स्वरूप आहे. सुखाची साधनं विकत घेता येतात, सुख विकत घेता येत नाही. सुखाने होणारा आनंद, आनंदाचा स्रोत तुमच्या आमच्या अंतरंगामध्येच आहे, तो बहिरंगामध्ये नाही. म्हणून आनंद अंतरंगामध्ये आहे. त्या अंतरंगाच्या आनंदाच्या सागरामध्ये जाण्यासाठी बहिरंगातले सगळे विचार बाजूला हळूहळू आपल्याला करायला लागतील. आणि असा हा राम कसा आहे, सुख हेच ज्याचं स्वरूप आहे, आनंद हेच ज्याचं स्वरूप आहे, असा तो मुक्ती देणारा आहे, मोक्ष देणारा आहे. म्हणजे आपली बंधनं जी आहेत, कल्पित बंधनं सगळी, की मी जन्माला आलेलो आहे, मी राहणार आहे, मी सुखामध्ये आहे, मी दुःखामध्ये, हे सगळं जे काही आहे, जो मला मिळालेलं शरीर आहे, का मला मिळालेलं आहे, हा सगळा मूलगामी विचार, हा संपूर्ण ज्ञानाचा विचार, संपूर्ण साधनेचा प्रांत, हा सगळा कोणाचा आहे, तो रामाच्या कृपेचा आहे. जोपर्यंत त्याची कृपा नाही तोपर्यंत इथपर्यंतचा प्रवासच नाही. आणि म्हणून तो सुखरूप आहे, तो आनंद रूप आहे, तो कैवल्यदानी आहे, मोक्ष देणारा आहे. हे सगळं केव्हा, जेव्हा त्याची कृपा होईल तेव्हा. आणि म्हणून अशा रामाला आपलंसं करणं. शिवथरगळीत आम्ही जायचो तेव्हा सुनील दादा पण असायचे बरं का, डॉक्टर काकांच्या बरोबर. डॉक्टर काका नेहमी परब्रह्म, ब्रह्मस्वरूप, ब्रह्मानंद असं म्हणायचे, आणि ते भगवंताच्या भाषेत बोलायचे. गमतीने ते एक वाक्य म्हणायचे, भगवंताला आपलंसं करण्यासाठी वशीकरण हा अतिशय वाईट शब्द असला तरी भगवंताला वश करण्याचं, वशीकरणाचं मंत्र भक्तांनी अवगत केलं पाहिजे. याचा अर्थ परमात्माला आपलं करण्यासाठी जे जे काही भक्ताच्या हातामध्ये आहे ते सगळं भक्तांनी केलं पाहिजे. मग त्याचं काय केलं पाहिजे, त्याचं भजन केलं पाहिजे, त्याचं नाम केलं पाहिजे, त्याचं कीर्तन केलं पाहिजे, त्याची अर्चन केलं पाहिजे, त्याचं पूजन केलं पाहिजे, त्याचं दास्य केलं पाहिजे. हे सगळं आपल्या काय आहेत. तर त्याला जर आपल्याला आपलंसं करायचं असेल, तो आनंददायी आहे, त्याचा आनंद आपल्याला पाहिजे, तो सुख स्वरूप आहे, ते सुख आपल्याला हवं असेल तर या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत ना. मग हे तंत्र आपण आपल्यामध्ये विकसित करणं हे भक्ताचं काय आहे, तर ते भक्तांनी ते तंत्र विकसित करून घेतलं पाहिजे. आणि असा जो विकसित करणार आहे, अशा भक्ताची तो राम कधी काय करत नाही, तो उपेक्षा करत नाही, कारण तो नित्य त्याच्या जवळच आहे, त्याच्यापासून तो दूरच नाही. आणि मग पुन्हा आणखीन एक छान दृष्टांत दिलाय चक्रवाक पक्षाचा, की जे अतिशय एकमेकांचा त्यांचा विरह झालेला आहे, आणि विरहामध्ये दोघंही काय करतायत, तर विलाप करतायत. पण सूर्याचा उगव झाल्यानंतर काय आहे, तर भेट झाली प्रत्यक्ष, आणि भेट झाल्यानंतर त्या पक्ष्यांचा विलाप थांबला. आता हे सगळं विलाप थांबला, ही कथा, ही सगळी रंजक कथा, हे साहित्यातली सगळी कथा आपल्याला बरी वाटते. पण जीवरूप मी आणि शिवरूप असं असणारं आपलं आपलं स्वरूप, आता या शिवस्वरूपापासून, स्वस्वरूपापासून जितके आपण दूर आहोत तितके आपल्याला काय आहेत, तर प्रपंचातले सुखदुःखाचे तडाखे आहेत भरपूर. पण जेवढं हे अंतर कमी होईल, आणि हे अंतर कमी कोणामुळे होणार आहे, व्यवहारामध्ये मार्तंड म्हणजे सूर्य. सूर्य हे ज्ञानाचं प्रतीक आहे. ज्ञान म्हणजे काय आहे, प्रकाशाचं प्रतीक आहे, ज्ञानाचं प्रतीक आहे. मग आता या खऱ्या शिवापाशी जाण्यासाठी जे ज्ञान आहे ते देणारं माझ्यासाठी कोण आहे, तर ते संत आणि श्री गुरुच आहे. मग जीव जो आहे तो सतत काय आहे, तर तो आपलं जे स्वरूप आहे, आपला जो सखा आहे तो हरवलेला आहे, आणि म्हणून तो विलाप करतोय. आणि तो विलाप केव्हा संपतो, ज्या वेळेला जीवनामध्ये सद्गुरूंचं अवतरण होतं, त्यांचा बोध होतो, त्यावेळेला जीवाचं रडणं जे आहे ते जीवाचं रडणं संपून जातं. आणि मग हरिभक्तीचा घाव गाजे निशाणे. आता तो हरी आणि भक्त, किती शब्द सुंदर आहे. हरीचा भक्त जो आहे, तो हरीचा भक्त झाल्यानंतर काय, मग संकट जरी आली तरी पण आता त्याला, त्या भक्ताला संकटातलं संकटत्वच नाहीसं झालंय. हे वैशिष्ट्य, संकट नाहीसं होत नाही बरं का, संकटातलं संकटत्व नाहीसं होतं. आणि जिथे संकटातलं संकटत्व नाहीसं होतं तेव्हा तो भक्त जीवनातली प्रत्येक गोष्ट घटना म्हणून बघतो, त्याचं दुःख म्हणून बघत नाही. आणि जिथे दुःख म्हणून पाहत नाही तिथे जीवन अतिशय आनंद. कारण येणारी घटना आहे, साक्षी भवानी करतो आणि सोडून देतो, कारण कर्तव्य तर करायचंय. मायेवरती आरूढ झालेलो आहोत म्हणून ना जीवन सोडता येत, ना कर्तव्य सोडता येत, ना प्रपंच, काही सोडायचं नाही. काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत. विचारांनी आपल्याला तिथपर्यंत जायचंय. आणि किती समर्थ विचार सुंदर देत आहेत आपल्याला, की बस रामाचे गुण जाणा, रामाला अंतरंगामध्ये ठेवा, त्याची सगळे स्वरूप समजून घ्या,
आणि असा हा राम काय आहे की तुम्हाला ज्या ज्या वेळेला संकट येईल त्यावेळेला तो काय करणार आहे, तर तो तुमच्यासाठी येणार आहे, उडी घालणार आहे तुमच्यासाठी. तर प्रत्यक्ष राम येणार नाही, पण तो कोणाला तरी पाठवून देईल ना. व्यवहारामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो, बाबा रे एखादं पोरवा शाळेमध्ये आला बरं नाही तर तुझी वही दे त्याला. तो पोरगा म्हणतो नाही नाही, तो मला परत माझी वही देणार नाही, मला माहितीये तो कसा आहे. पण आम्ही त्याला म्हणतो रे तो देणार नाही पण दुसरा कोणीतरी देईल ना. याचा अर्थ ज्या वेळेला आपल्यावरती काहीतरी प्रसंग येईल, आपद आहे, कुणीतरी कोणाच्या तरी रूपाने परमात्मा येतो. तो सगुण निराकार असणारा, निर्गुण निराकार असणारा जेव्हा प्रत्यक्षामध्ये येईल मदतीला तेव्हा सगुण साकार होऊन येईल ना. कुणाच्या रूपाने येईल काही सांगता येत नाही, पण तो नक्की येईल असं रामाने दिलेलं आश्वासन आहे. आणि तेच आश्वासन समर्थ देत आहेत, कारण समर्थाने त्याचा अनुभव घेतलेला आहे. आणि तो अनुभव घेतलेला असल्यामुळे समर्थ असं म्हणतात की काही झालं तरी काय आहे, तर असा राम मुक्तीसाठी येणार आहे, जो संकटामध्ये आहे त्यासाठी तो परमात्मा येतोच. डॉक्टर काकाने खूप सुंदर उदाहरण दिले बरं का, अतिशय सुंदर उदाहरण दिले. तो दृष्टांत दिलाय तो म्हणजे गजेंद्राचा. हत्तींचा राजा आहे, गजेंद्र आहे, आणि ज्याचा पाय त्या मगरीने धरलेला आहे. युद्ध चाललेलं आहे, सगळं सामर्थ्यवान असा तो हत्ती आहे. तो पाय सोडवण्याचा प्रचंड प्रयत्न करतोय, पण तरी सुद्धा त्याचा पाय त्या मगरीतून निघत नाही. मगर याचा अर्थ हे किंवा ते, हे किंवा ते. हे का म्हण मला करायचं होतं, हिंदीमध्ये म्हणतो ना मुझे आना था मगर क्या करतो की मेहमान आ गए. मगर याचा अर्थ करायचंय पण होत नाही. अशी ही जी मगर आहे, या विषयरूपी मगरीने तुम्ही आम्ही बांधलेलोच आहोत ना. आणि अशा या गजेंद्राला जर त्यांनी सोडवलं, कसं सोडवलं, तर गरुडावरती बसून आले, आणि गरुडावरती बसून आल्यानंतर काय केलेलं आहे, तर त्याचा पाय फक्त त्याला काय केलेलं आहे, तर बस त्यांनी चक्र सोडला आणि बस पाय सोडला. ना त्या मगरीला मारलं, ना त्या कोणाला मगराला मारून काही त्याचा उद्धार केलेला नाही. दोघांनाही सोडलेले, मगरीचाही उद्धार केलाय आणि त्या गजेंद्राचाही उद्धार केला. याचा अर्थ राम येतो हा मुळात दिलासा आहे. आणि हा दिलासा असताना हेही कळलं पाहिजे की तो दिलासा कोणता आहे, की साक्षात परमात्मा भक्ताच्यासाठी, हरिभक्त जो हरी आहे तो भक्त वत्सलासाठी काय करतो, तर तो येतो. कोणत्या रूपाने येतो काही सांगता येत नाही. नरसिंह मेहतांच्या जीवनामध्ये साक्षात त्यांच्याच वेशामध्ये परमात्मा आलेला आहे आणि वडिलांचं आपल्या कार्य करून गेलेलं आहे. किती संतांचे असे अनुभव आहेत. मग हा सगळा दिलासा आहे. आणि असे जे कोणी भक्त आहेत, तर अशा भक्तांसाठी हा जो राम आहे तो नित्य कसा आहे, तर संकटामध्ये नित्य येणारा, त्यांचं सगळं रक्षण करणारा. आणि असा हा राम आहे ज्याचं संपूर्ण किती लीला समर्थांनी गायली, आणि म्हणून ते स्वतःला रामदास म्हणून घेत आहेत. असे हे जे 10 आपण बघितले 38 पर्यंतचा, की मना प्रार्थना तुझला एक आहे. पुढचा नाही 38वा आहे, आपण 37वा पर्यंत बघत होतो. शेवटचा तिथपर्यंत जायचं की सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, आणि उडी घाली तो संकटी स्वामी दैसा. जसा त्या गजेंद्राच्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, तर उडी घालून त्याला वाचवलेलं आहे. हा दिलासा समर्थ आपल्याला देतात. संतांनी दिलेला दिलासा आहे. जेव्हा संत आपल्याला दिलासा देतात तेव्हा आपल्याला संतांवरती डोळे झाकून विश्वास ठेवायला हरकत नाही. परमपूज्य काका एक दिवस सहज म्हणाले होते, ज्या ज्ञानदेवांना सगळ्या समाजाने त्रास दिला, ज्या समर्थांना सगळ्या लोकांनी त्रास दिला, सगळ्या संतांना समाजाने त्रासाशिवाय दुसरं काही दिलं नाही, पण त्याच संतांनी समाजाला भरभरून काही दिलं. इतकं भरभरून दिलं की आपलं आनंद स्वरूप आपल्याला देणं हे कुणामुळे कळलं, संतांमुळे कळलं. अशा या संतांनी जे आपलं स्वरूप आपल्याला दाखवलं, त्या संतांवरती तरी डोळे झाकून विश्वास ठेवावा आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गांवरून आपण जाऊ. आणि असे स्वतः रामाचे दास झालेले समर्थ आपल्याला सांगतायत की मी रामाची अनुभूती घेतलेली आहे. असा हा राम आनंद स्वरूप आहे, तो तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये ईश्वर रूपाने आहे. कंठसृष्टवा तदनुप्राविशत, त्यांनी ज्यांनी ज्याचं सृजन केलेलं त्याच्यामध्ये तो शिरलेला आहे, म्हणून तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा तो आहे. पण तिथपर्यंत जर मला जायचं असेल तर त्या ईश्वराची उपासना करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे आपलं कर्म. किती कर्म सुंदर करावं, आपली कर्मफळं अतिशय सुंदर जर असतील, ती सुंदर कर्मफळं ईश्वराला समर्पित करावी निष्कामपणाने. सगळे कर्म निष्काम असले पाहिजे, काही नाही. आपण कशाच्या मागे जातो, कधी शास्त्राच्या मागे जातो, सगळ्याच्या मागे जातो, पण परमेश्वराच्या मागे जात नाही. भागवत असं म्हणतो, जो
ग्रंथांच्या मागे जातो, जो ज्ञानाच्या मागे जातो, जो शास्त्राच्या मागे जातो, तो विद्वान आणि पंडित होतो. पण जो भगवंताच्या मागे जातो ना, तोच खरा भक्त होतो, तो संत होतो. त्या संताला काही शास्त्राचं अध्ययन नाही करावं लागत. दृष्टांत दिलंय बरं का शास्त्राने. मीराबाईला नाही कोणी शिकवावलं. कोणी शिकवलं तिला? काही शिकवलं, काही कोणी शिकवावं लागलं नाही. तुकोबारायनं कोणी शिकवलं? ते म्हणतात, माझ्या विठ्ठलाचा कैसा प्रेमभाव, आपणाची देव होय गुरु केव्हा, जेव्हा हा पांडुरंग चैतन्याने परिपूर्ण आहे, हाच ईश्वर स्वरूप आहे, हे मी जाणलं आणि तशी उपासना केली, तेव्हा त्या पांडुरंगाची कृपा माझ्यावरती झाली. आणि तोच श्री गुरु म्हणून कसा आला, त्यांनी मला बोध केला. मग जर असं संत आपल्याला सांगत असतील, समर्थ जर आपल्याला तेच सांगत असतील, तर अशा या रामावरती निस्सीम विश्वास, अनन्य भावे, शब्दच वापरला बघा, अनन्यास रक्षित असे चाप पाणी, न अन्यहा इति अनन्यहा. आता रामाशिवाय मला दुसरं दैवत नाही, जे उपास्य दैवत आहे. समर्थांचं राम आहे म्हणून मी राम म्हणते, त्याचं जे असेल. पण जे उपास्य दैवत आहे त्याच्याशिवाय दुसरं उपास्य दैवत नाही, हा भाव अखंड धारण करून जेव्हा आपण काही उपासना करतो, त्याचा परिणाम काय आहे, तर ज्याची उपासना करतोय तो काय करतो, तर त्या भक्ताचं रक्षण करतोच. खरं सांगायचं तर त्याच्याशिवाय आपल्याला कोणाचा आधारच नाही हो. कोणाच्या आधाराने राहिलो तर आपण काय करू? क्षणकाल सुद्धा जर त्याचं अस्तित्व आपल्या अंतरंगामध्ये नसेल, तर आपलं अस्तित्व तरी शिल्लक राहील काय? तो दयाळूच आहे. किती दयाळू आहे, किती दयाळू आहे. किंबहुना सगळं आपल्या जीवनाचा थोडा जीवनपट आठवा. किती प्रकारचे भोग आजपर्यंत आपण भोगलेलो आहोत. का भोगलेलो आहोत? कारण कुठेतरी आपल्या गतवासना होत्या, म्हणून त्यांनी आपल्या समोर एवढे आणून ठेवलेले. किती दयाळूपणा आहे, किती प्रकारची फळं आहेत, किती प्रकारचे अन्न आहे, किती प्रकारचे वस्त्र आहेत, किती प्रकारचं काय त्यांनी दिलेलं नाही आपल्याला. केव्हा देईल पण जेव्हा आपण म्हणू की अहम अस्मी, मी आहे, मी आहे असं पण म्हणतो, पण ते ना अहम, त्याचा मी आहे असं ज्या वेळेला आपल्याला कळेल, त्याचा मी आहे, पहिल्यांदा आपल्याला विश्वास बसला पाहिजे. राम आहे आणि मी रामाचा आहे. ते ना अहम तस्य अहम, त्याचाच मी आहे. दुसऱ्याचा मी कोणाचाही नाही. मला दुसऱ्या कोणाचा मी नाही. आपण म्हणतो मी कोणाचा आहे, विचारलं कोण रे तू, कोण आहेस? मी जोशींचा आहे, मी कुलकर्ण्यांचा आहे, मी आणखीन पाटलांचा आहे, आपण असं लगेच म्हणतो. पण संत नेहमी म्हणायचे, नाही, मी कोणाचा आहे? मी रामाचा आहे. म्हणा तरी रामाचा आहे. म्हणून ते नाम तस्य अहम, आणि त्याची कृपा झाली तर आपल्याला कळेल की तत् अहम, तेच तत्व आपल्यातही आहे, तेच मीही आहे. मी तसाच आहे, मी आनंद स्वरूप आहे. पण त्या आनंदावरतीच आवरण पडलेलं आहे, आणि हे आवरण काढण्यासाठी पुन्हा रामाची कृपा आहे. आणि रामाची कृपा व्हायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा दास व्हावं लागेल. आणि दास झालो तर मग काय काय आहे, दासाचे प्रकार बघितले, किती 10 प्रकार दिलेत. त्या 11 प्रकारांनी दास्य केल्यानंतर जर खरे आम्ही दास झालो तर आपल्याला काय आहे, तर आपली परिपूर्णपणाने काळजी तो घेणारा आहे, असं समर्थ त्यांच्या अनुभवाने तुम्हाला आम्हाला सांगतात. समर्थांचा अनुभव आहे. आपण समर्थांना अत्यंत शरणागतून सांगू की त्यांचा तो दृढ अनुभव तसा त्यांनी तुम्हा आम्हाला द्यावा. आणि काय आहे, ते रामरूप झालेले आहेत, ते आनंदरूपच आहेत. तसं त्यांच्यासारखं आनंदरूप रामरूप समर्थांनी आपल्याला करावं असं मी सांगते. शेवटचे 10 मिनिटं आहेत, प्रश्नोत्तरासाठी आहेत, ती तेवढी मी सांगते आणि या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देते. जे आपण गट बघितला होता त्या गटाचं चिंतन काही आहे ते समर्थांच्या कृपेने परमपूज्य डॉक्टर काकांच्या विचारांच्या धारांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी थांबते. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. फारच सुंदर. खळाळत्या झऱ्याचा उल्लेख वैशालीताईंनी परिचय करून देताना केला होता, परंतु मला तर सूत्रगाईतला धबधबा आठवला. आजचं बोलणं ऐकून उत्स्फूर्तपणे केलेलं विवेचन थांबूच नाही असं वाटत होतं. अतिशय सुंदर. 10 मिनिटं आपल्याकडे आहेत. कोणाला काही प्रश्न असतील तर अवश्य विचारावे. अलकाताई नमस्कार.
मला नमस्कार. हा चिरंजीव याच्याबद्दल जरा स्पष्टीकरण द्या ना थोडस. चिरंजीव याचा अर्थ असा आहे की आपण म्हणतो ना अमर असणं. चिरंजीव अमर हो. जीव राहणं, चिरंजीव चिरंतन काळ राहणं, शाश्वत असणं. चिरंजीव याचा अर्थ शाश्वत. आता शरीराने शाश्वत. शाश्वत राहणं शक्य नाही ना, मग हो. कशाने नाही? समर्थ किती सोपं सांगतात बघा. मरावे परी कीर्तिरूपेवर. कीर्तिरूपाने अमर आहेत की नाही? समर्थांना 350 वर्षांनंतर आपण स्मरतोय की नाही? माऊलींचं स्मरण करतोय. वेद किती पुराणे आहेत? 10,000 ते 36,000 37,000पर्यंत काळ जातो, तरी पण ते विचार आपण बघतो. ऋषीमुनींचं आजही आपण स्मरण करतो. ते चिरंजीवच आहेत. अश्वत्थामा चिरंजीव आहे याचा अर्थ अश्वत्थामाचं दुःख, त्याची दुःखाची बळबळती जखम तुम्हाला आम्हाला प्रपंचामध्ये अनुभव आहे की नाही? हो. दुःख रूपाने तो शाश्वत आहे. चिरंजीव शरीर रूपाने चिरंजीव नाही बरं का, त्याच्यासाठी तो शाश्वत. हनुमंत कसा आहे? दास्य भक्ती आहे. जो भक्त करणारा आहे त्याला भगवंत त्याचा पाठीराखा होणारच आहे. तो जो भक्ती करतो ना, त्या भक्तीचा पहिला परिणाम कोणता असेल तर तो स्वतःच्या शरीरावरती तुळशीपत्र ठेवू शकतो. आणि जो स्वतःच्या शरीरावरती तुळशीपत्र ठेवू शकतो तो पराक्रम गाजवू शकतो. हे साधं तत्वज्ञान आहे. आणि म्हणून हनुमंतांनी ते केलेलं. आणि म्हणून हनुमंत पराक्रमी. का पराक्रमी? कारण त्याचं देहावरती प्रेम नाही, स्वामीवरती प्रेम. स्वामीसाठी काही करायला तो तयार आहे. मग आता किती भक्त आजही आपण बघतो की जे स्वामींसाठी काही करायला तयार आहेत? अनेक जण आहेत. किती आहेत? भारतामध्ये, भारताच्या बाहेर आहेत. पण चिरंजीव असणं याचा अर्थ ते शरीराने नाही, ते गुणरूपाने असणं. शाश्वत स्वरूप अशा अर्थाने. किंबहुना आपली जी काही सद्गुण संपत्ती आहे किंवा ज्याला आपण म्हणतो जीवनमूल्य, ती शाश्वतच आहे. ती सगळी चिरंजीव आहेत का? हो. ती कोणताही युग येऊ दे, त्या युगांमध्ये बदललेली आहेत का? ती नाही बदललेली. ती तशीच आहे. शांती शांतीच आहे, तृप्ती तृप्तीच आहे, समाधान समाधानच आहे, प्रेम प्रेमच आहे, अहिंसा अहिंसाच आहे. मग ती सत्ययुगात तीच होती, त्रेतायुगात तीच होती, द्वापार युगात आज कलियुगात तीच आहे. काय बदलली ती? नाही ना बदलली. शाश्वत असते, चिरंजीव. नमस्कार. छान समजलं आता. अलका काकू, मी मुग्धा. हा बोला. मला ना ते अहिल्या शिळा राघवे मुक्त झाली तर त्याची ती एक गोष्ट आपल्या सगळ्यांना माहितीये, पण पुढच्या 2 गोष्टी नाही वाचनात आल्या किंवा माहिती नाहीत. तर तुम्हाला कधी वेळ असेल तेव्हा मला त्या 2 गोष्टी ऐकायची इच्छा आहे. 2 मिनिटात सांगू का गणेश? चालेल का? तुम्हाला जर का आत्ता वेळ असेल तर तुम्ही आत्ता सांगा, नाही तर तुमचा वेळ सांगा, मी त्यावेळेत फोन करेन. एक आपल्याला माहिती असणारी ती आहे. दुसरी जी आहे ती म्हणजे हल म्हणजे नांगर. बर. आणि ज्या भूमीमध्ये नांगर जातच नव्हता ती भूमी सगळी नापीक होती. आपल्याकडे विष्णू या शब्दाचा जो अर्थ आहे, विश्वम विष्णू वशक्कर, विष्णू या शब्दाचा जर आपण विश्वकोशातला अर्थ बघितला तर तो अर्थ कृषी कार्य करणारा असा आहे बरं का. आणि ह्या विष्णूचे सगळे अवतार म्हणजे कोण आहेत? तो राम आणि कृष्ण आदी सगळे अवतार ते अवतार आहेत. नारायणाचे विष्णूचे अवतार आहेत, म्हणून तो मूळ शब्द विष्णू आहे. आपले कृषी वल असा आहे. आणि म्हणून ज्या भूमीमध्ये काही पीक येत नव्हतं, नापीक होती, त्या जमिनीमध्ये त्यांनी रामाने पाऊल ठेवलं आणि ती जमीन त्या अहिल्याचा उद्धार केला. म्हणजे ती नापीक जमीन काय केली त्यांनी? ती सुपीक केली. तर हा लक्षात येईल एक वेगळा अर्थ आहे सामाजिक आयाम त्याला. दुसरा अध्याय ज्याचा मी थोडा उल्लेख केला तो उल्लेख म्हणजे उपनिषदांचा, इंद्राचा आहे. ही कथा खूप सुंदर आहे. कारण एका ठिकाणी रामायणाचा जर अभ्यास केला तर बालकांडामध्ये अहिल्याचं कुठेतरी मन त्या इंद्रावरती गेल्यासारखं वाटतं, असा एखादा आपल्याला श्लोक दिसतो. पण उत्तर रामायणामध्ये वाल्मिकींनी अप्रतिम सुंदर अहिल्या रंगवलेली आहे. कारण ती ब्रह्मदेवाची कन्या अतिशय दिसायला सुंदर आहे. आणि अशी ती अहिल्या कोणत्याही प्रकारचं पाप करणार नाही. कारण ती पुन्हा पुन्हा पतीला सांगते की मला ते नाही कळलेलं आहे, त्यांनी मला फसवून तुमच्या रूपाने केलेलं आहे. आणि हे सगळ्याला न्याय शेवटी वाल्मिकींनी तिथे दिलेला आहे. हे आपल्याला, आपण तिथपर्यंत जातच नाही उत्तर रामायणापर्यंत आपल्याला. त्यामुळे ही कथा एकदम वेगळी, एक वेगळ्या अँगलनी स्वतः वाल्मिकी आपल्याला उत्तर रामायणामध्ये सांगतात. आणि तिसरी जी आहे ती उपनिषदांची आहे. म्हणजे ज्या वेळेला अहिल्या आणि गौतम ऋषींचा विवाह झाला त्यावेळेला गौतम ऋषी जे आहेत ते अनुष्ठानामध्ये होते, यज्ञ करत होते.
आणि अनुष्ठानामध्ये असताना जे आहेत त्यावेळेला भोग भोगणं किंवा शारीरिक भोग हे सगळं निषिद्ध आहे. आपल्याकडे जेव्हा काही सणवार असतात तेव्हा पित्यांचं म्हणजे आपण तर्पण कर्म करतो तेव्हा या गोष्टींना निषिद्ध आहे, या करायच्या नाही शास्त्राने सांगितलेलं आहे. केव्हा करायचं केव्हा नाही, संभोग सुद्धा हे असं सगळं शास्त्र आहे. भागवतामध्ये याचा पुष्कळ विचार येतो. तर ती जेव्हा आली आहे दिसायला सुंदर आहे, तिचं सगळं लक्ष आपल्या पतीकडे आहे. आणि हे गौतम ऋषी मात्र यज्ञामध्ये इतके दंग आहेत, ते त्यांच्या साधनेमध्ये दंग आहेत आणि तिला सारखं वाटतं की माझ्या पतीने माझ्याकडे बघावं आणि त्यांनी माझ्याशी 2 शब्द बोलावे. आता असं जर तिला वाटत असेल तर त्यात काही पाप नाहीये. आलं का लक्षात की माझ्या पतीने माझ्याकडे. पण गौतम ऋषींचं वैराग्य इतकं विलक्षण आहे की पत्नीच्या मनात असे विचार येत आहेत, त्याचाच त्यांना राग आला आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तुझी बुद्धी जड अरे बापरे. शाप आहे. हा आणि म्हणून उपनिषद म्हणतं की इंद्रो वै मनः, मनामध्ये विचार येणं शक्य आहे, तिने शरीराने काहीच केलेलं नाहीये. इंद्रो वै मनः याचा अर्थ फक्त तिच्या मनात पतीचा विचार आला आणि तेही गौतम ऋषींसारखा जे अत्यंत वैराग्याने परिपूर्ण आहे ते चाललेलं नाही. म्हणून ते म्हणतात की काही काळ मी तुझा त्यागच करतो. आणि मग नंतर त्यांनाही कळलं की आपण आपल्या पत्नीवरती अन्याय केला म्हणून त्यांनी तिला स्वीकारलेलं. ओके ओके, धन्यवाद. खूप छान समजलं आणि आवडलं पण. आणि मला माहिती नव्हते हे संदर्भ, त्याच्यामुळे खूपच सुंदर. अगदी मनापासून धन्यवाद. आणि अजून एक मला विचारायचंय की आपण असे मनातले आता विचार करतो पण मग ते प्रत्यक्षात उतरत नाही, मग मनातले केलेले विचार पण पाप किंवा या कन्सेप्टला म्हणजे लागू होतात का, किंवा आपल्यावरती मनातल्या केलेल्या विचारांना आपण पापसंकल्प म्हटलं आहे का, किंवा म्हणायचं का? पापसंकल्प याचा मनात पापसंकल्प सोडू न देवा नक्की म्हटलेलं आहे. नक्की त्याचं फळ नाही. जसं मी म्हटलं की मी आज 1 लाख रुपये दान करते, मी 1 लाख रुपये दान करते, मी चांगलं बोलते, पण जोपर्यंत माझ्या हातातून लाख रुपये दिले जात नाहीत तोपर्यंत ते पुण्य मला मिळत नाही. तसं मी मनाने केलेलं पाप आहे ना ते नाही, सूक्ष्म आहे. पण मी आता त्याचा मला म्हटलं बोलतो भोगायचं बरं का. आता मी म्हटलं की मी लाख रुपये दान करेन पण नाही केलं म्हणजे रॉंगच झालं, म्हणजे मग ते पापच झालं ना. संकल्प केला असेल दोष आहे, पण मी नुसतं म्हणते की मी 1 लाख रुपये दान करणार आहे, लाख रुपये दान करणार. लाख रुपये जोपर्यंत दान करत नाही तोपर्यंत दान केल्याचं पुण्य मला नाही. याचा अर्थ जोपर्यंत कृती घडत नाही, कळलं की नाही, कृती घडत नाही तोपर्यंत त्याचं फळ नाही. असं बरं. पण नको ते संकल्प, तिथे आता पाप संकल्प याचा अर्थ विषयाचा संकल्प असाच घ्यायचा. आपण आता काय पाप म्हणजे तुम्ही आम्ही जाऊन काय कुठे जाऊन पाप करणार नाही, खोटं बोलणार नाही, असं काही करणार नाही. पण सतत जी विषयांच्या मागे जाणारी वृत्ती आहे ती कुठेतरी आपल्याला सोडली पाहिजे. असाच शुद्ध परमार्थाच्या दृष्टिकोनातून आपण असा विचार करून घ्यायचा. ओके, आलं लक्षात. पण मनामध्ये एखादा विचार येण्याची शक्यता आहे, हो ना, असं नाही. पण आपण क्षणामध्ये जर आपला सतत वेळी जागरूक असेल तर आपण त्याच्यातून एका क्षणात बाहेर पडू शकतो ना. हो, त्यामुळे त्याचं काय भोगावं लागेल असं नाही. कृती पण तर नाही, कृती झाल्यानंतर मात्र भोगणार. हो, काकूंच्या सगळ्यांच्या सांगण्यामुळे आता कृतीमध्ये खूप जागरूकता आलेली आहे. हे मात्र खरं आहे की लगेच हात मागे येतो, लगेच पाय मागे येतो की नको, आपण जे शिकतोय तसं आपण आचरण करायला पाहिजे. एवढं मात्र तुमची प्रवचनं ऐकून किंवा हे करून एवढा मात्र बदल नक्कीच झाला आणि त्यामुळे तुम्हाला खूप धन्यवाद. ठीक आहे. बऱ्याच वेळा असं होतं की इतकं सुंदर ऐकल्यानंतर माणूस निशब्द होतो आणि नंतर काही आठवतं. तर आपण पुढच्या काही कालावधीसाठी आपला व्हॉट्सअप समूह खुला ठेवणार आहोत. आणखीनही कुणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून अवश्य विचारावे. त्या सर्व प्रश्नांचं संकलन करून आचार्यांना पाठवण्यात येईल आणि एका स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून अशा प्रश्नांना उत्तरे दिली जातील. बाकी आजच्या सत्राची वेळ इथे संपलेली आहे. त्यामुळे आपण आता इथे आज थांबणार आहोत. संदीप, शेवटची प्रार्थना घेतो. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्टने उनलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करून, शांती पदी बैसवी,
विनती हीच असेन मागत तुझे, ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम.